त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघननिहित पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरो कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणावरती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्दत्रय जननी देवाचे मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. प्राप्त प्रस्तुत. फ्रेश बसा गडे असे फ्रेश बसा. हे बघा हे पोरग घामानं लोटपोट झालंय पूर्ण कपडे पिळण्यासारखे झालेत आणि तुम्हाला काय थंडी वाजायला एवढी हा. तरुण आहेत माझे बाबा म्हणायचे
16वं वरीस मोक्याचं. तुमचं धोक्याचं दिसायलंय मला. काढा ते कानपट्टीचं बांधलेलं. तमाशाला गेल्यास बरे बांधून बसत नाव. तमाशाला गेल्याशी असं शर्ट काढून वर उचकीत असाल. हा, एकच नंबर मंडप, एकच नंबर गायक वादक, गावचा रस्ता बी तिथपर्यंत एक नंबर. तेवढं टिचबरच का राहिले कुणाला माहित. तिथपर्यंत आलो, मॅपच संपला, मॅप बंदच पडला. मी म्हणलं गावही नाही, मॅप कसा बंद पडला. कमाल वाटली. तिथून वर चढलं की दिसलं गाव लगेच. तेवढं टुचबर करून घ्या. एकच नंबर भगवान बाबांची मूर्ती आणि भगवान बाबांचं हे आपण निर्माण केलेलं मंदिर. माझ्या बाबांच्या प्रती तुमचा सगळ्यांचा असलेला भाव एक नंबरचा. सगळं कसं ओके, काही चिंता नाही. माय मुक्ताई यूट्यूब चॅनल आहे, संगतीला सोबतीला, अतिशय गोड, ज्यांची एडिटिंग फार गोड असते. मी पाहिलेत काही कीर्तनं, त्यामुळं त्यांनाही धन्यवाद देतो. सुरुवातीला साऊंड सिस्टीम सुरुवातीला 5-10 मिनिट सोडा, लाईट थोडं कमी जास्त होता, नाहीतर गोड लावले. झालंय का? झालंय बरं, आनंद आहे. हा, अरे तुम्हाला लग्नाचंच कसं वाटतंय रे? दुसरं काही सुचतंय का नाही? दुसरं काही काय झालंय? बरोबर आहे त्यांचं. कधी मी कुठेही बोललो ना झालंय का असं म्हणलं की ते म्हणाले लग्न का. लग्न का म्हणजे बायकाच मिळणार, तर करतील काय ते तरी काय करतील. त्यांच्या डोक्यात एकच आहे, दुसरं काय नाही. माझं मृदंग वादक आहे, जीव तुडवून वाजविलं. माझ्यासोबत 2 दिवस बी टिकत नाहीत, पळून जातात रात्रीच्याच. गाडीतून उतरून नगरे महाराज म्हणते तू बघ. काय झालंय, आम्हीच लहानपणापासून संगीत क्षेत्रामध्ये 10-15 वर्षे घालविलेत आधी, नंतर कीर्तनात आलो. त्यामुळे इथं म्हणलं की जीव तोडूनच वाजवावं लागतं. बिलकुल लक्षात आलं असेल तुमच्या. छान आहे, पण पोरग गोड आहे. गोड म्हणजे वाजवायला गोड आहे. असं आनंद आहे बुवा. गावात आल्याबरोबर स्वागतही तितकं सुंदर झालं. कीर्तनाला उभारल्याबरोबर स्वागत अतिशय 50 तोफांची सलामी देऊन झालं. यापेक्षा माझ्या बाबांची श्रीमंती अजून काय असावी. टाळ्या वाजवा बाबांसाठी. श्रीमंत संत, सूर्य संत, ऐश्वर्य संपन्न संत, गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय संत, वैराग्यमूर्ती वामन भाऊ म्हणायचे आमची. किसन बुवा मला म्हणतोयस ना तू वामन भाऊ. त्याच गावात, याच गावात मी 2 घंटे बसलो लोकांसमोर, पण माझ्या पायावर 100 रुपये बी साचले नाहीत. वामन भाऊ म्हणायचे, माझे शब्द नाहीत. बघ की ते, बघ ते भग्या बघ की आलाय, बसलाय, गुडघ्या इतका ढीग लागलाय पैशाचा. तू म्हणतोयस ना तेवढा कसा ढीग लागलाय भगवान बाबांच्या चरणावर, तेवढा कसा ढीग लागलाय. तुला सांगू, मला एक कळतंय रे. ते तिथून येतानाच लक्ष्मी पायात बांधून घेऊन आलाय, त्याच्या गादीवर लक्ष्मी लोळते, म्हणून पैशाचे ढिग लागते. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं एवढं माहीत. मी 5 वर्षापासून फक्त भगवान बाबांचं क्रांतिकारी संत म्हणून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं चरित्र लिहिण्यासाठी 5 वर्षे आत्तापर्यंत 60-70 गावं फिरलोय. अजून फिरायचेत 60-70, आणि 2 वर्ष अजून फिरायचंय. आणि इत्यंभूत सगळं चरित्र या समाजासमोर आणि या महाराष्ट्रासमोर, या जगासमोर आणायचे. माझा हा ध्यास आहे. तो तुमच्या आशीर्वादानं पूर्णत्वाला जावा. मला आशीर्वाद द्या. म्हणून लोक मला म्हणत असते तारखेसहित सांगायलाय बुवा, कारण ते केल्याशिवाय मला पुस्तक लिहिता येणार नाही, ग्रंथ लिहिता येणार नाही, तयार करता येणार नाही. म्हणून या 2 क्रांतिकारी महापुरुषांचं चरित्र लिहिण्याचा घाट घातलाय. बाबांनी कृपा करावी, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असावा. समोर बसलेल्या माझ्या सर्व माता मौल्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. गावात आलो, खूप छान स्वागत झालं. नाव कुणाचंही घेणार नाही. गावात जवळपास मला वाटते 5000-6000 वस्तीचं हे गाव आहे. मला सगळेच अतिशय आदरणीय आहेत, स्मरणीय आहेत. हा भाग वेगळा आहे की ज्यांनी मला कॉल केले, ज्यांनी मला फोन केले, त्यांचं नाव घ्यावं वाटते, पण त्यांचंही घेणार नाही. ते माझ्या हृदयात आहेत. 2 जण आहेत गावातले, त्यांनी 25-30 फोन केले आतापर्यंत. अतिशय सुंदर जेवण भोजन, आणि ते घेतल्यामुळेच ठीकठाक
कीर्तन होऊ शकतं. बाबा म्हणायचे, अरे रिकाम्या पोटी तुम्ही काय काय देवाचं गुणगान गाणार. बाबांचा मंत्र होता, बाबांचा मंत्र होता, सगळ्यात महत्वाचं अन्नदान. लोकांना आधी अन्न खाऊ घालून तृप्त करा आणि मग त्यांच्याकडून नामचिंतन करून घ्या. हे दोनच मंत्र होते बाबाचे, दोनच, अन्नदान आणि नामचिंतन. तुलसीदासांचा दोहाच म्हणायचे बाबा म्हणे, तुलसी या संसार में दोन रतन है सार, देने को टुकड़ा भला, लेने को हरिनाम. दोनच गोष्टी सार आहेत आणि त्या करा. दऱ्या खोऱ्यात फिरून सांगायचे. म्हणून अशा या परम पुण्यवान पवित्र माझ्या बाबांनी सुद्धा, मला वाटतंय येवतीला मी येऊन गेलो, येवती या मार्गीच बाबा असेच आले होते. इथून तुमच्याकडूनही बाबा गेले असतील. बाबांची पावलं या भूमीला लागलेली आहेत. मनातल्या शंका कुशंका बाजूला ठेवा. ज्या भूमीला संतांची पावलं कधीतरी लागली आहेत, अरे ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, राधा हर एक बाला, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हे भारती जय भारती जय भारती, भारत माता की जय. तुम्ही म्हणू नका पाकिस्तानातून आलायत. भारत माता की. म्हणून गावाचा गुणगौरव मला जेवढा वाटला तेवढा केला. पहिल्यांदा आलो, 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे. 1 तासात मला फार दूर पोहोचायचे, सगळ्यांचं समाधान करायचे. ज्या उद्देशानं गावकऱ्यांनी माझ्याकडे ही सेवा दिली 3ऱ्या दिवसाची, तो उद्देश सफल करून जाणार आहे. तुमचा आशीर्वाद घेऊन जाणार आहे. तुम्ही म्हणला पाहिजेत आयुष्यात असं कीर्तन ऐकलं नाही बस, तरच पुन्हा गावाला येणार आहे, नाहीतर नाही. बाबांचं लेकरू आहे, आशीर्वाद द्या. 1 तास आता इकडं तिकडं कोणीही पाहायचं नाही, डोळा कोणीही लावायचा नाही. घरून जेवण करून आलाव सगळे? जेवण झालेत का? झालेत. झोपा मग आता आराम. जाताना उठून जातो तुम्हाला, काळजी करू नका. चला, संप्राप्त सेवेसाठी निवडलेला गायला गेलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज 6 चरणातून कोणाला साधू म्हणावं, काय असतात साधूची लक्षणं, काय असतात संतांच्या ठिकाणी लक्षणं, याचा विचार सांगतात. अभंग आधी सोडवून घेतो 5 मिनिटात, बाकी एकच चरण सोडवितो, कारण होतच नाही. एका चरणालाच 2-3 तास लागतात. आधी सगळा अभंग सोडवतो, पुन्हा म्हणायला नको अभंग सोडविला नाही. माझे गुरुवर्य लटपटे बाबा सांगायचे की आधी अभंग 5 मिनिटात सोडवा. सुटतो, लोकांना कळतो काय आहे अभंग. जे का रंजले गांजले या दऱ्या खोऱ्यामध्ये, या समाजामध्ये, या देशामध्ये, पशु पक्षी प्राणी कुठल्याही जातीचा पातीचा मनुष्य कोणी असो, जो रंजलाय आणि जो गांजलाय. कसं 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 रंजले बिन गांजले बी कसं. रंजले 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 म्हणजे रंगले, रंजले म्हणजे रंगले, आणि गांजले म्हणजे दुःखी त्रस्त झालेले. रंगले म्हणजे आता काही लोक लय जे का रंजले गांजले. बाबा रंजले म्हणजे रंगले आणि गांजले म्हणजे दुःखी झालेले, त्रस्त झालेले. महाराज मग रंगलेल्या लोकांना आपलं म्हणतात आणि हृदयाशी धरतात, तर ते संत कसे असतात, त्यांना कसं साधू म्हणावं. ऐका ऐका थोडं, कधीतरी पॉज, फक्त माझ्या फुल स्टॉप जवळ. असं रंगले जे संसाराच्या रंगात लई रंगतेत, तेच शेवटी रडतेत. नाही लक्षात आलं.
भगवान बाबांचा सप्ताह सोडून देऊन जे आता ह्या 7 दिवसात सुद्धा शेत शेतन घर घरन लेकर बाळच म्हणतात ते शेवटी सगळ्यात जास्त रडत येत. या जगाचा नियम आहे, ज्यानं लय मोठा संसार केला लय पैसा कमावला त्याचीच लेकर त्याला घराबाहेर काढतात आणि वृद्धाश्रमात ठेवतात, म्हणून ते रडत येत. रंजले जे लय रंगले संसाराच्या रंगात तेच शेवटी गांजतेत. म्हणून जे का रंगले रंजले गांजले आणि गांजलेले दुःखी असलेले दीन दलित पीडित डोंगर दऱ्यात राहणारे पीडित गांजलेले कोण बोलतंय कडे? बाबा नकारे 55 मिनिट राहिलेत. गांजलेले अशांना जे आपलं म्हणतात त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, त्यालाच साधू म्हणा आणि देव तेथेची जाणावा. का अभंग निवडला? सरासरी कोणी घेत नाही अभंग, मीच का निवडला? भगवान बाबा संतही होते आणि भगवंतही होते. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. एक आणखी काय लक्षण आहेत महाराज साधू कोणाला म्हणावं? मृदू सबा हे नवनीत. त्यांचा स्वभाव कसा असतो? मग हे जर साधू आहेत तर त्यांचा स्वभाव कसा असतो? त्यांचा स्वभाव महाराज सांगतायत 3ऱ्या चरणामध्ये, मृदू सबा हे नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. त्या साधूचं चित्त अंतकरण हृदय दिल वैसा होता है. कितना नाजूक होता है? ह्या पोरांना विचारतो आता. समोर बसलेली या गावची पोरं लय हुशार आहेत. हा तू सांगतोस? वा वा छान छान. उठ रे भैया उठ रे उठ उठ लवकर उठ, वेळ कमी आहे आपल्याकडे. उठ ते सांगतो म्हणलेला उठ. हा बरोबर कोणी सांगा. हा लोणी माहित आहे तुला? लोणी लोणी हा यू नो लोणी लोणी बटर माहित आहे माहित आहे. ऐका ऐका, कोणत्या बाजूनी मऊ असतं कोणत्या बाजूनी कडक असतं? पोर काल एकाला प्रश्न विचारला तुमच्या इथं लोणार तालुक्यात आलो होतो परवा दिवशी, तुमच्यापासून 15 किलोमीटर अंतरावर. तिथं प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? शाबाश. हे असले असे आहेत वाघ आहेत, सगळे वाघ. ते काय म्हणाले ते आता ऐकवायला नाही तुम्हाला. ते म्हणाले शिवाजी महाराजांना अफजल खानाची बोटं कापली. मी म्हणालोय कोणाच्या हातावर तुरी दिल्या? अरे राम 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 विठ्ठला, मला शाळा दाखवा रे. शाळा कुठं आहे रे? अरे अरे मी काय विचारायलोय? ह्याला म्हणायचं काय म्हणायचं? ह्याला आपल्या दोघांच्या ह्याला काय म्हणायचं? आंधळ्याची वरात आणि बहिऱ्याच्या घरात. हे असं झालंय आता. अरे छत्रपती शिवरायांनी माझ्या शिवरायांनी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? काय छत्रपती राजांचा इतिहास जर माहित नसेल तर कशाला जगता रे महाराष्ट्रात? ठीक आहे अफजल खानाच्या हातावर, एक जण म्हणला. बरं ठीक आहे बादशाहच्या हातावर का दिल्या रे तुरी? तिथं प्रश्न विचारला होता. ते एक जण म्हणाला निजामशाहच्या हातावर, एक म्हणाले बादशाहच्या हातावर, एक म्हणाले अफजल खानाच्या हातावर. बरं म्हणलं का दिल्या रे? मीही जरा पुढचाच आहे ना थोडा नंबर. का दिल्या तुरी? ते एक म्हणलं औरंगजेबाला लय वरण आवडत होतं म्हणून दिल्या. काय पोर माझ्या माता माऊल्यांनो, माझ्या बहिणींनो, हेच हीच संस्कार आणि हे लेकरं घडवित आहे का? प्रथम गुरु आहात तुम्ही. भगवान बाबा ज्या कौतिका मातेच्या पोटी जन्माला आले, काय आईनं संस्कार दिले होते? कसले संस्कार होते सांगतो, थोडं थांबा. ते चिंगम खायलंय अजून इथं बसून कचा 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 कचा. धन्य माता पिता तयाची. दुसऱ्याला बाबा कालचा इथला विषय आहे, तुम्ही जाऊन विचारा. खुर्रमपूर जाऊन विचारा तुम्ही, परवा दिवशी चालू होतो. हो दुसऱ्या पोराला प्रश्न, त्याला म्हणलं का दिल्या रे तुरी? ते म्हणला त्यावेळेस तुरी लय पिकल्या होत्या आणि महाराष्ट्रात लय जास्त झाल्या म्हणून शिवाजी महाराजांना औरंगजेबाला देऊन टाकलं. काय बोलाव. लोणी पाहिले लोणी? इथं तुकोबाराय दृष्टांत देतात लोण्याचा. सज्जन कसे असतात, सज्जनाचं हृदय कसं असतं. लोणी सगळ्या बाजूनी अगदी मऊ असतं, आतून बाहेरून कुठल्याही बाजूनं स्पर्श करा लोणी मऊच असतं. तसं सज्जनाचं चित्त असतं, त्यालाच सज्जन म्हणा. लोकांचं दुःख पाहिलं रे पाहिलं की ज्याला पाण्याचा घोट सुद्धा खाली उतरत नाही तिथं अगोदर जातो. असा घास घेतलेला सुद्धा असाच फेकतो बाजूला आणि तिथं जाऊन त्याचं दुःख दूर केल्याशिवाय पुढं पाऊल टाकीत नाही, घास सुद्धा आत घेत नाही. त्याला म्हणायचं साधू. मृदू सबा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त
याचा परिणाम जासी अपंगिता नाही. ज्याला कोणी नाही, सगळ्यांना टाकून दिले, मोकलून दिले, गावानं, तालुक्यानं, जिल्ह्यानं, पंतप्रधानानं सगळ्यांना टाकून दिले, बाजूला देवानं सुद्धा ज्याला टाकून दिले, त्याला फक्त साधू जवळ करतात आणि आपलंसं करतात. चौथं चरण. महाराज अजून एखादा दृष्टांत द्या की. तुम्ही सांगताय त्यांचा स्वभाव, ते असे असतात, सगळ्यांना जवळ, किती जवळ करतात, किती जवळ करतात, किती त्याची काही सीमा, लिमिट. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. भांडे घासणारणीच्या लेकरावर बी तेवढंच प्रेम, दासाच्या दासीच्या लेकरावर, गड्याच्या लेकरावर तेवढंच प्रेम, कुठल्याही जातीपातीच्या लेकरावर तितकंच प्रेम जितकं स्वतःच्या लेकरावर प्रेम. तोची साधू ओळखावा देव तेथेची. आता किती सांगाव, किती सांगाव. असे लक्षणं असणाऱ्यांना साधू म्हणा, किती सांगावं. मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात, अरे सांगू किती. तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. त्यांनाच भगवंत म्हणा, त्यांनाच साधू म्हणा. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. तेच साधू आणि तेच देव असतात. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर ठेवलाय. आता एका चरणाचं चिंतन करूयात. उद्या चान्स दिला तर दुसऱ्या चरणाचं, परवा दिला तर तिसऱ्या चरणाचं. अख्खे भगवान बाबा मी 7 दिवस सांगत असतो या एका अभंगावर, 3-3 तास दररोज. भगवान बाबांच्या जन्माच्या अगोदरपासूनचा इतिहास, ते बाबांच्या आत्तापर्यंतच्या चमत्कारांचा, म्हणजे तसले चमत्कार नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनातून झालेले, लोकांवर केलेले उपकार, आजही बाबा कसे उपकार करतात इथपर्यंत आजही. अभंगाचा सरळ अर्थ कळला असेल तुम्हाला. कळला ना रे पोरांनो? कळला का ताई, दिदी? अभंगाचा अर्थ कळला? कळला. कळला तर म्हणा हो म्हणायचं, उगं हो म्हणायचं. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवलाय. परमपुण्यवान अशा या वझर आघाव, इथं आघाव लोक आहेत का जास्त? म्हणजे हसू नका, आडनावाचे आघावच म्हणालो मी. नाही, बाकी सगळे गरीब दिसले मला, शांत दिसले, पण आडनावाचेच आघाव म्हणालो. जास्त लोक आघाव असले पाहिजे, म्हणून गावाचं नाव सुद्धा आघाव. हो, तुम्हा सगळ्यांना प्रणाम करतो. आणि अभंगाच्या होईल तेवढं पदापदाचं चिंतन करण्याचा विचार मनामध्ये आहे. ज्यांची आज या वारकऱ्यांसाठी अन्नदानाची पंगत, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी या बाबांच्या या भंडाऱ्यामध्ये आणि या सप्ताहामध्ये खूप छान उदार अंतकरणानं वर्गणी दिली असेल, त्यांच्या घरी 100% भगवान बाबांचा या महाराष्ट्रामध्ये असा एक लौकिक आहे. भगवान बाबांसाठी जो 2 रुपये देतो त्याला एका वर्षात 2 लाख मिळाल्याशिवाय राहत नाहीत. हे अनुभव आहेत. आज हजारो लोकांचे अनुभव आहेत. म्हणूनच मला वाटतं इथं तुमच्याकडे इथं बोरगाव आहे, आलो होतो कीर्तनाला. शास्त्रीजींना आता 97 लाख रुपये दिलेत त्यांनी आज. आणि आमच्याकडे जिंतूरच्या पुढे रात्री होतो त्या भागामध्ये किनी नावाचं गाव आहे. 1,19,00,000 रुपये दिलेत. ज्ञानेश्वरीचं मंदिर गडावर एवढं भव्य होतंय ज्ञानोबारायांचं, तेवढं महाराष्ट्रात तितकं सुंदर मंदिर दुसरीकडे पाहायला मिळणार नाही. गड म्हटलं की डोळ्यासमोर फक्त भगवान गड येतो. कुणीही मान्य करावं लागेल. गड, भक्तीचा गड म्हटलं आणि शक्तीचा गड म्हटलं, भक्तीचा गड म्हटलं की भगवान गड येतो. त्या ट्रकवाल्याला धन्यवाद देतो की मोठमोठ्या अक्षरात ते ट्रक चालक, ट्रकवाले मागे नाव टाकतात भगवान गड, मागे नाव टाकतात गोपीनाथ गड. आणि महाराष्ट्र नाही, भारतभर हे ट्रकवाले प्रचार करतात माझ्या बाबांचा आणि माझ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा. त्यांच्यासाठी एकदा ज्यांनी ज्यांनी चांगल्या हॉटेलला नावं दिलीत त्यांनाही धन्यवाद. फक्त धाब्यांना नावं देऊ नका. चांगल्या हॉटेलला, चांगल्या दुकानाला नावं दिलेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांचेही उपकार आहेत की ते सुद्धा बाबांचा आणि साहेबांचा प्रचारच करतायत. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठाला 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 विठाला
कृष्ण भगवान ज्या माझ्या लिकींनी, ज्या छोट्या छोट्या 7वी 8वीच्या 5वी 6वीच्या लिकींनी मला तिथून 100 मीटर 200 ते 300 फूट फुलं उधळीत इथपर्यंत आणलं, फक्त बाबांचं लिकरू म्हणून आणलं. तुम्ही एवढे फुलं उधळले, त्यासाठी तुम्ही छोटे असलात तरी मी इथून दर्शन घेतो आणि जाताना चॉकलेटला पैसे देतो. फक्त कोण कोण होतात ते सांगा. देतो, 100% देतो, काळजी करू नका. आपल्या कीर्तनात तसंच असते. हां, तुम्ही गोड, जीवनाचं गोड झालं पाहिजे, तोच प्रसाद समजा बाबांचा. कोण साधू? अगदी मुद्द्यावर. कोणाला म्हणायचं संत, कोणाला म्हणायचं साधू, कळतात का आम्हाला ते? चला लक्ष इकडे द्या सगळेजण. कळतात संत, कळतात साधू? जेवण जास्त झालं का महाराज तुमचं? नाही ना? डोळे झोपीला आल्यासारखे दिसाले. संत नवती जगामान साचा सारे के, संत नवती जगामान साचा सारे के, संत नवती जगामान साचा सारे के, संत नवती जगामान साचा सारे. समुद्र नदी लोहे पैदा पाषाण म्हणून लिंगा, ओ संत नवती जगा साचा सारे के, समुद्र नदी लोहे पैदा माणसात असतात, माणसासारखे दिसतात, पण माणूस नसतात. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिके. संत माणसातच राहतात. याच्यातही एखादा संत असू शकतो, याच्यातही एखादा संत असू शकतो, पण ते आम्हाला कळत नाहीत. त्याच्या अनेक व्याख्या आहेत, अनेक व्याख्या आहेत. कळतंयच काय आम्हाला? काय कळतंय आम्हाला? परवा तुमच्या लोणारचीच माणसं आले होते परळीला. मी सांगत असतो, तुम्ही सुद्धा या वैद्यनाथांच्या दर्शनाला, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या दर्शनाला गोपीनाथ गडावर या माझ्याकडे. आणि ते खरंच लोक आले ना. गेल्या वर्षी इथं किनीला कीर्तन झालं होतं. किनी तिथले 7-8 लोक गाडी घेऊन आले. काय कळतंय सांगायलो मी, काय कळतंय आम्हाला? संत कळणं फार दूरचा विषय आहे बाबा. एका ताटात जेवलो, 50 वर्षे सोबत ओट्यावर बसलो, आणि त्यानंच तुमच्या विरोधात फॉर्म भरला. त्यानंच तुमच्या विरोधात फॉर्म भरला. काय कळलं तुम्हाला? काही कळलं नाही. ते माणसं आले, महाराज आम्हाला जेवायचे. मी म्हणलं कीर्तनाहून येतोय मी, अर्ध्या तासात येतो परळीमध्ये, तुम्ही घराचा पत्ता देतो, घरी जा. बायकोला सांगितलं फोन करून, म्हणलं सुंदर सुंदर भाकरी भाजी असं सुंदर करा. ती म्हणली तू फिरायलाच तिकडं कथा करीत आणि कीर्तन करीत. म्हणजे ते हसू नका तुम्ही, महाराजाच्याच बायका आरोतुर बोलतात, नाही तर दारू पिदाड्याच्या दुसऱ्या कोणाच्या बोलतात? दुसऱ्याची काय हिंमत आहे? 7-7 दिवस तिकडंच घर सोडून फेर. इथं काय भाजी ना पालान. मी म्हणलं भाजी घेऊन येतो. भाजी आणायला गेलो, तिथंच बसस्टँडच्या जवळ परळीच्या भाजीपाल्याचा बाजार, तिथंच भाजी घेतली. म्हातारीला सांगितलं लवकर होणारी, तिच्याजवळ होती वांगी. ती म्हणली महाराज त्या दिवशी माझ्या गावी कीर्तन करून गेलात, गर्दीत मला येता आलं नाही. माय संतांची सेवा घडली. हे बघा, हे माझीच पिशवी, 4 किलो वांगी होते, तेवढे भरले म्हातारीनं. दिवस मावळतीला गेलेला होता, तेवढे भरले, दिले, गाडीमध्ये ठेवले, तिनं आणून घरी आणले, दिले. या इथल्या लोकांमध्ये मी बसलो, समोर बसलो त्यांच्या. इकडं स्वयंपाकघर, आणि स्वयंपाकघरात लगेच बायकोनं भाकरी करून ठेवलेल्या होत्या. माय भाकरी केलेल्या होत्या ताई, आणि लगेच वांगे चिरायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात माझ्या मुलाला बोलवलं, भैया इकडे ये रे. ते म्हणलं माझा अभ्यास आहे. मम्मी काय काम आहे तुझं? ती म्हणली 1 मिनिट ये रे, मला ऐकू आले तिकडं. मी मोठमोठ्यानं बोलायलो पाहुण्यांना, इकडं तिकडं ऐकू आलंय मला. मी सुद्धा थोडं मागं खुर्ची घेतली, दोन्हीकडचं दिसावं, 2 in 1 असं. आमचं आम्हाला माहीत असतंय. बोलवलं तिनं, आणि तिनं सांगितलं तुझा बाप TV वर कीर्तन करतो. ती म्हणला मग मला काय, माझा काय संबंध आहे? मला काय सांगायलीस? नाही, तुझा बाप 25,000 लोकात कथा करतो, विश्वशांतीला जातो.
ती म्हणे "मग झालं काय?" ते पोरग म्हणाले, आणि तेवढ्यामध्ये ती म्हणाली, "तुझ्या बापाला एक वांग तरी कळतंय का?" लक्षात आलं नाही तुमच्या? हे तुमचं माझ्यावर घेऊन सांगायलोय मी. हो. मी उठलो आणि गेलो. मी म्हणलं, "काय झालं काय?" ती म्हणली, "महाराज, तुम्ही 4 किलो वांगे आणलेत, सगळे किडके आहेत, एक बी चांगलं नाही, सगळ्या आळ्या चाळ्या आहेत. मला जर भाजी कळत नसेल, मला जर वांगे कळत नसतील, मला जर भाजीपाला कळत नसेल." सगळ्याच्याच बायका म्हणतात काळजी करू नका. हो, तर मग मला संत कधी कळावेत. लागता सकळ भूतांचा झटा, न म्हणे भला हा ओकटा, नाचतो निज शांतीचे चोहटा, संत गोमटा त्या नाव त्याला संत म्हणा. जगानं शिव्या दिल्या, शाप दिला, जगानं मारलं, गावाच्या बाहेर काढलं, त्याची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, मने सोशी जगाचे आघात, हो सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, मने संत सोशी जगाचे आघात, हो सोशी जगाचे आघात, हो तुझा मने संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. जगाचे आघात. तिथून फॉर्म भरला आणि तुमच्यावर विजय मिळविला त्यांनी. कशाला वारडात उभारला तुम्ही? तो का म्हणे संत सोशी जगाचे आघात. सांगू, कसलाही गुन्हा नसताना लोकांनी दिलेल्या शिव्या शापावर मंदिर उभं करतात ते संत असतात. हो. किती त्रास सहन करतात, पण जगाचं कल्याण करतात. असाच काळ होता. जगाच्या कल्याणासाठीच अद्वैतात असलेले, वैकुंठात असलेले संत आम्ही वैकुंठवाशी आलो, याची कारण अशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ह्या जगाचं कल्याण त्यांच्या अंतकरणात साठवलेलं असतं. जगाचा कळवळा येतो, जगाचं दुःख निवारण करावं यासाठीच अद्वैतातले संत द्वैतात येतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून संत येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावे कुठे वैकुंठे, येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी. आले घर जावे कुठे, आले घर जावे कुठे, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. संतांचा अवतारच असतो उपकार करणे. कशाचा उपकार? लोक 84 लक्ष योनीमध्ये भटकून भटकून एकदा मनुष्याच्या जीवनात आलेत. मानवाचा पवित्र असा हा नरदेह यांना मिळालाय. 84 लक्ष योनी फिरून फिरून, आणि आता हे मुक्त झाले पाहिजेत. आता यांना मोक्ष मिळाला पाहिजे, परमात्म्याची प्राप्ती करून घेता आली पाहिजे. हे देवाला विसरलेत. विसरली तया थोर झाली हणी, पचतील खाणी 84च्या. यांना 84च्या खाणीत पचू द्यायचं नाही. मग तो डाकू असो, तो कसलाय गुंड असो, तो व्याभिचारी असो, तो वेश्या असो, कोणीही असो. देव तरी फक्त आपल्या भक्तांनाच जवळ करतो. संत मात्र जगातल्या कसल्याही पाप्यातल्या पाप्याला हृदयाशी लावतात. ऐका ऐका. आणि त्यासाठीच मला वाटतंय सगळ्यांना इतिहास माहीत आहे. मुघलांचा काळ आहे, मुघलांचा काळ आहे. गावागावामध्ये
मुघलांचं राज्य आहे. आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब हिंदू संस्कृतीची सगळी मंदिरं पाडली. 3374 मंदिरं 1528 पासून पाडली गेली. आणि त्यात आपल्याकडची बरीच मंदिरे होती, तिथं कबरी निर्माण केल्या आणि लोकांना अंधश्रद्धेचे धडे दिले जाऊ लागले. आदिलशहा आणि निजामशहाच्या राजवटीमध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांनी लोक अंधश्रद्धाळू बनवले. 33 कोटी, बाबा लक्ष द्या, 33 कोटी देव असून सुद्धा जर तुम्हाला सैलानीला जायची गरज पडते, इकडंच आहे कुठतरी सैलानी, इकडं काय इकडं मी 400 किलोमीटरवरचा आहे, लातूर जवळचा. ते तिथून गेल्या महिन्यात एक ट्रक आलती, 25 बाया होत्या मध्ये, 25 स्त्रिया. त्यांना लैल नाद, ह्या देवाला आणि त्या देवाला आणि त्या देवाला आणि त्या देवाला. 25 बाया आणि 2 बकरे होते त्या ट्रकमध्ये. ट्रक पलटी झाली, तुमच्या लोणार तालुक्यातच झाली होती. 2 बाया जाग्यावरच मेल्या. मी म्हणलं रोज मराव्यात. अरे आपले देव काय कमी पडले का? मुघलांनी सगळा समाज अंधश्रद्धाळू बनवून टाकला होता. लक्षात असेल तर बघा, पोथी, पुराण, भजन, कीर्तन बंद पाडण्यात आलं होतं. लोकांना मारून मुसलमान केलं जात होतं. आणि त्याच काळात या दऱ्या खोऱ्यामध्ये, बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये फार दुःखात त्रस्त असलेला शेतकरी समाज आणि ऊसतोड मजूर समाज खितपत पडलेला होता. कित्येक वर्षापासून त्याची दया कुणाला येत नव्हती, त्याचा कळवळा कुणाला येत नव्हता. आणि गावोगाव असे मंदिर तयार केले होते. मरियाईचं मंदिर, कोंबडेन बकरे कापायचे जाऊन. अवघड बाबाचं मंदिर, पिराचं मंदिर, ते पीर, ती कबर, तिथं जाऊ गाई कापायच्या, तिथं जाऊन रेडे कापायचे. सर्वत्र अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हा, इकडंही काही कमी नव्हतं, आताही काही कमी नाही. आणि त्या काळामध्ये हे सगळं पाप एवढं वाढलं होतं. आणि खूप पाप वाढलं. आणि धर्मापेक्षा अधर्म वाढला. अधर्म एवढा वाढला, जसं सोयाबीन पेरावं, जसं कपाशी लावावी आणि त्याच्यावर 5-5 फूट पुरडू यावी आणि तण वाढावं आणि ते धान दिसू नये. धर्म होता तिथंच राहिला, अधर्म मात्र एवढा वाढला. आणि त्या अधर्माचा नाश करायची वेळ आली होती. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानां सृजाम. गरज होती. अरे जब जब हो धर्म के हानि, मारे ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम. गरज होती. दर भागामध्ये, प्रांताच्या वेगवेगळ्या भागामध्ये काही वर्षानंतर परमात्मा अशा लोकांसाठी, दुःखितांसाठी, जिथं अधर्म वाढला त्या ठिकाणी संतांना पाठवून देतो आणि धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतो. आणि जगाचं दुःख हरण करण्याची जबाबदारी संतांवर सोपवतो. धर्माच्या मार्गाला लोक लागले पाहिजेत यासाठी संतांना देव पाठवत असतो. आणि मग विशेषतः अहमदनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली ती पशुहत्या, वाढलेला स्वैराचार. आणि त्यासाठी माझ्या भगवंताने स्वतःच अवतार घेतला. पवित्र अशा श्रावण मासामध्ये, श्रावण वद्य पंचमी, शके 1818 वार सोमवार, दिनांक 29 जुलै 1896चा तो दिवस पहाटेचा उगवला. आणि पहाटे कौतिका मातेच्या पोटी, तुबाजी पाटलाच्या आणि कौतिका मातेच्या पोटी
सूर्यासारखा तेजस्वी मुलगा जन्माला आला. हे भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. अरे भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. सावर गावात जन्मले सावर गावात. 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 भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. सावर गावात जन्मले सावर गावात. सावर गावात जन्मले सावर गावात. कौतिक माता तू माझी पिता. कौतिक माता तू माझी पिता. यांच्या छोट्या गावात भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. सावर गावात जन्मले सावर गावात. सावर गावात जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. सावर गावात जन्मले सावर श्रीमंत संत श्री संत भगवान बाबा महाराज की जय. कौतिक माता तू बाजी पिता. यांच्या छोट्याशा घरात भगवान संत बालपणी त्यांचे आबा हे नाव ठेविले. आबा मुखाने विठ्ठल बोलू लागले. आबा मुखाने विठ्ठल बोलू लागले. हातात टाळ. हातात टाळ गळ्यात माळ. हातात टाळ गळ्यात माळ. विठ्ठल बोलत भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. सावर गावात जन्मले सावर गावात. सावर गावात जन्मले सावर गावात. कुठं जन्मले? सुपे सावरगाव असं नाव होतं. पुन्हा घाट सावरगाव असं नाव पडलं. परवा 22 तारखेला फार मोठा 2 एकरचा मंडप आहे. 7 दिवसाचा सप्ताह. तिथे 22ला माझं कीर्तन होतं 4थ्या दिवसाचं. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. जन्मले सावर गावात. जन्मले सावर गावात. पुढे काय केलं त्यांनी? चमत्कार बघा. प्रत्यक्ष परमात्मा जर अवताराला आला असेल संतांच्या रूपानं पहाटे पहाटेच्या वेळी सूर्य उदयाच्या समयी आणि आल्याबरोबर केवढा मोठा चमत्कार झाला होता. आजही तिथं सांगतात बाबांच्या भावाच्या नातवाच्या घरीच त्या दिवशी व्यवस्था होती आमची. होती बरोबर. एकशे 8 दिवे लागले. किती? बाबा जन्माला आले आणि 108 दिवे लागले. चमत्कार एवढा मोठा झाला. महात्मे जेव्हा जन्माला येतात हो तेव्हा सृष्टी सुद्धा आपला आविष्कार दाखवते. 108 दिवे लागले. गाव चमत्कार बघायला आलं. आजोबाच्या नावावरून नाव ठेवल्यामुळे 5व्या क्रमांकाचा हा मुलगा. पण कसा होता? तेजपुंज. कशाचं तेज होतं? रामायण आणि भागवताच्या कथा कौतिका मातेनं ऐकाव्यात. लोणी
गावातल्या केशवराव पाटील बडे यांची कन्या कौतिका माता. घरात माळकरी घराणा, इकडे नव्हता माळकरी घराणा, तिकडचा माळकरी घराणा, वारकरी संप्रदायाचे संस्कार घेऊन आलेली ती माता. एक माता देवाला जन्म देऊ शकते, ठरवलं तिनं तर एक माता संताला जन्म देऊ शकते. आणि एका दिवसाची गोष्ट नाही. हनुमान रोज उठायची आणि हात जोडायची, देवा 4 पुत्र दिलेस, असा एखादा पुत्र दे, पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. मी रोज रामकथा ऐकते, रामायण ऐकते, पुत्र मला एकतर भरतासारखा दे, जो भावंडाचं प्रेम जगाला सांगेल. पुत्र मला रामचंद्रांसारखा दे, जो माय बापाची आज्ञा पाळून जगाला आदर्श घालून देईल. पुत्र मला हनुमंतासारखा तरी दे, जगात ज्याची कीर्ती अजरामर होईल दास्यत्व भावाने, असा पुत्र दे. तसाच पुत्र परमेश्वराने दिला. दिसामासानं बाळ मोठं होत राहिलं, कुशाग्र बुद्धी, तेजपुंज व्यक्तिमत्व. आणि मग दिसामासाने हळूहळू अनेक बाललीला करत करत मला तिथं पोहोचायचंय लवकर, कारण वेळेची मर्यादा असते महाराज, काय करू. हा पहिलीच्या वर्गात घातलं. सुपे सावरगावला फक्त 2री पर्यंत शाळा. पाटील सगळे तंटे सोडवणारे, तुबाजी पाटील. पण शिकार करणे, घरात कोणाला माळ नाही तुळशीची. आणि मग 2रीची शाळा झाली. कुशाग्र बुद्धिमत्तेचं हे पोरग, शिक्षकांनी सांगितलं फारच अलौकिक बुद्धिमत्ता आहे याची. खेळातही तसंच, प्रत्येक गोष्टीमध्ये, गणितात तर सगळ्यात हुशार. आणि मग कौतिका मातेने हट्ट धरला, इथली शाळा संपल्या, इथं शाळा नाही, असं करा पाटील मालक, माझ्या माहेरी घालायला. मग 3री आणि 4थीचा वर्ग होता लोणीला, तिथं शिकले. तिथं शिकताना रोज नदीच्या काठावर जायचे ते. सकाळी 10 वर्षाचं वय, रोज नदीच्या काठावर जायचे पोरांनो. व्यायाम काढायचा, रोज व्यायाम करायचा. आताचे पोरं सकाळी सकाळी उठते तर मोबाईल हातात घेऊन व्यायाम करतात. हे मोबाईल शिवाय दुसरा व्यायामच राहिला नाही. हा, फक्त बोटाचा व्यायाम असा. होय साऊंड सिस्टीमवाले भैया, कशाचा व्यायाम आहे? खरं सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आहे, बायकोलाही आवडते का मोबाईलला आवडते? तुम्ही सांगा, बायकोलाही आवडते का मोबाईलला आवडतो? खरं बोला. बायको क्या बात आहे, कोण आहे? वाघ वाघ आहे ते वाघ. मोबाईलच आवडतंय. एक जण म्हणला बायको महिनाभर माहेरला जावी, म्हणला मला मोबाईल बघायला, पण मोबाईल 1 मिनिट बी माझ्यापासून दूर जाऊ नये. मोबाईल 5 मिनिट जरी दूर गेला तरी अशी असं अंग थरथर 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 करते. दारू पिण्याच्या माणसानं दारू सोडल्यासारखं इतकं व्यसन लागलंय भयानक मोबाईलचं. पिढ्याचे पिढ्या. मोबाईल चांगला आहे तितका आहे आणि वाईट आहे तितका आहे. चांगलं कोणी उपयोगच करताना दिसत नाही, वाईटच उपयोग करतात 99% लोक. परिणाम वाईट होतो. कुस्त्याचा फड, कुस्ती खेळायचा छंद भगवान बाबांना. एक वेळा गावाच्या जत्रेमध्ये कुस्त्या लागल्या. एक पैलवान कुणालाच जमू देत नव्हता. बाबा म्हणले मला पैसे देऊ नका, पण त्याच्यासोबत कुस्ती खेळू द्या. अतिशय चपलता. 10-11 वर्षाचं वय आणि त्या सगळ्यात त्या बाबांपेक्षा 6 वर्षांनी जास्त मोठा असलेला पैलवान, ते पोरग 16 वर्षाचं. त्याला बाबानं आभाळी डाव टाकला. म्हणा आभाळी डाव माझ्या बापालाही माहित नाही कसला असतोय ते. आभाळी आभाळी म्हणजे बघत बघत त्याला आसमान दाखवलं. उभ्या उभ्याच पाठीवर टाकला. इतके बाबा बलदंड होते. बापदाद्यापासून शरीर एष्टी आलेली होती. पुन्हा बाबा 4थीची शाळा झाली. पुन्हा सावरगावला आले. बाबांचं मन संसारात रमत नव्हतं. आणि गायी होत्या घरी. गायी राखण्याचा व्यवसाय होता वडिलांचा. आणि मग गोपाळांसोबत बाबा, जसं काय कृष्ण आहे सगळ्या गोपाळात, असं गोपाळांसोबत बाबा जात असत गायी राखायला. गायी राखायला सगळ्या पोरांचे बाबा आवडते झाले. तिथं गेल्यानंतर कैलाश बुवा, तिथं गेल्यानंतर बाबांनी एकच काम करावं म्हणे. त्या दिवशी ते म्हातारा एक माणूस सांगत होता बघा, तुम्ही जेवत होतात, जेवण करत, तो सांगत होता याच माळ रानावर बाबांनी गायी चारल्या वयाच्या 12व्या वर्षी, तिथं घाट सावरगावला. इथंच चारल्या. सगळ्यांचे आवडते होते बाबा. एक दिवसही गायी नाही चारायला गेले तर सगळे घरी यायचे लेकरं, का गायी चारायला आला नाही, हो उद्या आला पाहिजे, विनंती करायची. बाबांनी तिथं गायी चारल्या. ऐका,
सगळ्या सवंगड्यांना घेऊन आणि गाई चारा खाऊन तृप्त झाल्या, झाडाखाली बसल्या की बाबा सगळ्यांना म्हणायचे म्हण, त्या माळरानावरचे दगड घ्या. दगड असे टाळ म्हणून लेकरांना ओळीनं उभा करायची. पळस, रुई याच्या फुलाच्या असे हार करायचे. बाबांनी स्वतःच्या गळ्यात घालून घ्यायचा हार. आणि आईकडून ऐकलेल्या त्या रामायणाच्या त्या गोष्टी कीर्तन म्हणून सांगायच्या. आणि पोरांना दगडाचे टाळ वाजवायला लावायचे. दगडाच्या टाळामधून गाईले अभंग. वयाच्या 12व्या वर्षी 12व्या वर्षीच भजन करायचं. 12व्या वर्षीच भारुडं म्हणायची. 12व्या वर्षी गवळणी म्हणायची. आणि सगळ्या लेकरांना घेऊन म्हणायच्या. आणि पुन्हा सगळ्यांचा एकत्र पंगत धरायची. सगळ्यांचं भोजन एकत्र करून, त्या भाकरी एकत्र करून, काला करून बाबा सगळ्यांना वाढून खायचे. जशी काय कृष्णाने लीला केली अशा लीला लहानपणी केल्या. बाबा हळूहळू 12 वर्षाचे झाले, 13 वर्षाचे झाले. अचानक एके दिवशी बाबा गाई राखत होते. गित्ते गुरुजी नावाचे गुरुजी होते, महाराज होते. त्यांनी दिंडी काढली होती पंढरीच्या दिशेनं. पांडुरंगाचा गजर ऐकला आणि बाबांच्या मनात वेड लागलं. घाट सावरगावमध्ये दिंडीचा मुक्काम पडला आणि तिथं कीर्तन केलं. कुणी गित्ते गुरुजींनी कीर्तन केलं. आणि ते कीर्तन बाबांनी ऐकलं उभ्या उभ्याच. बाबांना वाटलं आता गेलं पाहिजे. कुठं? पंढरीला गेलं पाहिजे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. तिथं छंद लागला. आणि बाबा दुसऱ्या मुक्कामाला दिंडी चालली सकाळी की बाबा रानातच गायी सोडल्या. आणि बाबा दिंडीच्या मागे पळ काढला. पुढच्या गावात गाठलं. पावसाचे दिवस, आषाढीची वारी. आणि त्या बाबांना विचारलं की मी तुमच्यासोबत येऊ शकतो का? मला पांडुरंगाची ओढ लागली आहे. आणि मग बाबा दिंडीमध्ये गेले. घरच्यांना न सांगता गेले. दिंडीतून परत आले. घरी नाही गेले. आई वडिलांनी सांगितलं अरे घरी चल आबा, घरी चल. भगवानी नाव नव्हतं अगोदर. आबा घरी चल. कैलास बुवा त्यांनी सांगितलं बाबांनी, मी गावात तर आलोय पण घरी येणार नाही, मंदिरावरच राहणार. का येणार नाही? जोपर्यंत तुम्ही पवित्र तुळशीची माळ तुमच्या गळ्यात घालणार नाही तोपर्यंत मी घराचं दार पाहणार नाही. याला म्हणतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. माय बापासह सगळं खानदान माळकरी करून टाकलं. या असा पुत्र जन्माला आला पाहिजे. असा पुत्र. आणि मग एके दिवशी पोरांना फारच छंद लागला म्हणून तुबाजी पाटलांनी आबाला हाताला धरलं आणि जवळ असलेल्या नारायणगडावर नेलं. त्या काळचं नारायणगड हे पवित्र तीर्थक्षेत्र. आणि त्या गडावर नेल्यानंतर माणिक बाबा तिथं राहत होते. ऐका बाबा, याला आता तुम्ही आशीर्वाद द्या. याला फार वेड लागले, भक्तीचं वेड लागले. याचे गुरु हा. तो आबा 12-13 वर्षाचा तिथं समोर बसलेला. माता मौल्यांनो, असं लेकरू जन्माला आलं पाहिजे. कसं? तर काल एक लेकरू आमच्या शाळेसमोरून जात होतं तसं. तुम्हाला सांगितलं वाटतं मी. काल 2रीला असेल नाही 3रीला. हे एवढं असं. 2रीलाच आहेस ना तू? 4थीला. तू 4थीला आहेस का? मायो एवढं होतं, दिसत होतं ते एवढंच. त्यानं वर शर्ट घातलंय, शाळेकडे यायला. आम्ही शाळेच्या पुढे उभारलेलो होतो, थांबलेलो होतो. ते पुढे यायले. त्याची आई पाठीमागे आले. अरे घराण्याची इज्जत घालतोस का? ते म्हणाले काय झालं? काही नाही. त्यानं शर्ट घातले वर टी शर्ट दप्तर अडकिवलंय वर. असं दप्तर मस्त असं चाललंय. त्याची आई म्हणाली अरे असा कसा चालला शाळेत? ते म्हणला काय झालं? ते म्हणले चड्डीच नाही तुझ्या अंगात? चड्डी. त्याची आई ओरडल्यास मी मागे फिरून बघितलं. ते म्हणला आई बस, आई बस. मी थांब, तुझ्या पप्पालाच बोलू दे. पप्पा म्हणला ए रठेच देईन, चड्डी न घालता शाळेत जातोस का? घराण्याची लाज काढतोस का आमच्या? छोटा मुलगा 7 वर्षाचा. असा कसा चाललास? तुम्हाला माहित नाही? मला पप्पा आई तुम्हाला काही कळत नाही, उगा बसा. अरे चड्डी घाल रे, आम्हाला कळू दे नाही. ते मला तसं नाही. काल येताना मॅडमनं 10 छड्या मारल्यात. काल हात सुजलाय माझा. आणि काल 4 वाजता येताना मॅडम सांगितलंय उद्या आजचे 10 उद्याचे 10-20 शब्द पाठ करून आलास तर ठीक आहे, नाही तुझी चड्डीच काढून घेते. चड्डी घालूनच जायची नाही. मला कशी काढून घेते? असे लेकर आहेत. हुशार तर भरपूर आहेत पण इकडं हुशारी नाही, परमार्थात नाही हुशारी. हे बघा, धन्य माता पिता. वाजवा टाळ्या यांच्यासाठी एकदा. ते मलाही शिकवा आता असं केलेलं, असं नाचलेलं. फार गोड, फार गोड. वा. गायला आमचे कैलास बुवा, महाराष्ट्रातलं एक गाणं कोकिळ.
कोकिळेसारखा आवाज कैलाश महाराज मुरकुटे, जमदाग्नी महाराज, प्रसिद्ध भारुडाचार्य गायक आमचे आदरणीय संदीप महाराज, अंगद महाराज, दत्ता महाराज, चोपदार शिंदे महाराज. हो, तिकडे एक चोपदार आहेत, वाघ महाराज. वाघच आहे महाराज ते. त्या पुरी अशा हळूहळू चालल्या, त्या पुरीला मागून काठीनं असं करायला. बाबा सीताराम महाराज, सरकटे महाराज, सानप महाराज, पुष्कर आगाव महाराज, भरत महाराज शिंदे. वा, छान. सगळ्यांसाठी एकदा गोड टाळ्या वाजू. समोर बसलेली बाबा 12-13 वर्षाची, तुझ्या एवढं वय. ए भैया भैया इकडे बघ, ऐक. फक्त परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तन म्हणजे परिवर्तन आहे, तरच कीर्तन. नाहीतर काय उपयोग आहे? उपयोग काय कीर्तनाचा? ऐका, नारायणगडावर माणिक बाबा समोर आले. भगवान बाबा म्हणले, मला आता इथून जायचं नाही बाबा. बाबा मला भजन दररोज करायचंय, गावात दररोज भजन नसतं, मला इथंच राहायचंय, मला शिष्य करून घ्या बाबा. बाबा म्हणले, माझा शिष्य होणं इतकं सोपं नाही बाळा. काय करावं लागतं मग तुमचा शिष्य होण्यासाठी? शिखर आहे ना, 50 फुटाचं शिखर, त्या शिखरावरून उडी मारावी लागते खाली, तेव्हा माझा शिष्य होत असते. ते बाबा तुबाजी पाटलाला बोलायलेत माणिक बाबा, तोपर्यंत हे पोरग उठलं, पाठीमागून गेलं, वर कळसावर चढलं. माणिक बाबा मला तुमचा शिष्य व्हायचंय, हे घ्या शिखरावरून उडी. दणकन उडी मारली. बाबा घाबरले. टाळ्या जोरात वाजवा आता. बाबा, माणिक बाबा घाबरतायत. अरे काय केलंस पोरा हे तू? बाबा दुसरं काय करायचे जीवनात? जर तुम्ही मला गुरु म्हणून मिळणार असाल, माझा उद्धार होणार असेल, तर याच शिखरावरून काय हिमालयावरून उडी मारायला तयार आहे. बाबांचे शब्द. आणि बाबा वयाच्या 14व्या 13व्या 14व्या वर्षीच नारायणगडावर थांबले. लगेच 1-1.5 वर्षानंतर प्रातस्मरणीय संत बंकट स्वामी महाराज तिथे येतात काय, बाबांना सांगतात काय, माणिक बाबांना, बाबा हे आबा नावाचं लिकरू फार बुद्धिमान आहे, कुशाग्र बुद्धीचा आहे, हा मोठा महात्मा होईल, फक्त मला याला माझ्यासोबत 4 वर्ष आळंदीला पाठवा. मग बाबांना परवानगी दिली. माणिक बाबांनी तिकडे घेऊन गेले. बाबा 4 वर्षानंतर परत आले आणि माणिक बाबांचे प्रिय आणि लाडके शिष्य झाले. तिथून पुढे हळूहळू कारभार सुद्धा, त्या नारायणगडाचा कारभार सुद्धा बाबांच्या हातात आला. 40 वर्ष नारायणगडाची बाबांनी सेवा केली. प्रत्येक गाव जोडला नारायणगडाशी. पुन्हा एके दिवशी बंकट स्वामी महाराज येतात काय, सांगतात या मुघलांच्या काळामध्ये आपला धर्म मात्र नष्ट होत चालला. माणिक बाबा भगवानासारखा शिष्य आहे तुमचा. गावोगावी या डोंगर दऱ्यामध्ये गावोगावी हा समाज, गोरगरीब समाज अंधश्रद्धाळू बनला. कोंबडेन बकरे याच्याशिवाय यांना दुसरा उद्योग नाही राहिला. देवाच्या समोर हे सगळी हत्या चालते, हिंसा चालते. बघा तुमचा शिष्य एवढा, याला पाठवून काय करता आलं तर ऐका. आणि मग सगळा पत्ता घेतला आणि सांगितलं, भगवान वारी जवळ आली आहे, पण एक फार मोठी घटना दरवर्षी प्रसंग घडतो, तो तुला बंद करावा लागेल, कारण हा धर्मावर फार मोठा आघात आहे. चिंचाळा नावाच्या गावी तुला जावं लागेल आणि चिंचाळा गावी जाऊन तुला तिथली हत्या, गोहत्या बंद करावी लागेल. चिंचाळा तालुका वडवणी आहे आता, अगोदर तालुका होता माजलगाव, तालुका वडवणी, जिल्हा बीड. या गावामध्ये दरवर्षी आषाढी मोठ्या एकादशीच्या दिवशी, पांडुरंगाच्या मोठ्या वारीच्या दिवशी, आषाढी वारीच्या दिवशी गाभण गाय कापली जात होती. साधी गाय नाही, गाभण गाय कापली जात होती. जाऊन आलोय मी तिथं, भेट देऊन आलोय, विचारून आलो. सगळे प्रसंग तपासून पाहावे लागतात लिहायचं असेल तर. तिथं गेल्यानंतर लोकांनी खरं आहे म्हणले, लोक अगदी बरोबर आहे महाराज तुम्ही म्हणताय ते, गाय कापली जाते, हे बंद केलं. बाबा माझी वारी पंढरीची हीच तुझी वारी. सांगू, देवापेक्षाही देवाने निर्माण केलेला धर्म, त्या धर्माचं रक्षण करणं याच्यासारखी वारी नाही. माणिक बाबा म्हणाले असतील,
हे परहित सरीस धर्म नहीं भाई, पर पीडा सम नहीं अधमाई। दुसऱ्याला दुःख देण्यासारखा अधर्म नाही आणि दुसऱ्याला सुखी करण्यासारखा दुसरा धर्म नाही, तिकडचा धर्म नाही, हा खरा धर्म आहे। चिंचाळ्याला बाबा निघतायत दशमीला, संध्याकाळी पोचतायत, गावात कीर्तन करतायत, सगळ्या गावाला एकत्र बोलवून घेतायत, गाव एकत्र जमलेला। आणि बाबांनी त्या अभंगावर कीर्तन केलं म्हणे, तिथले माणसं अजून म्हणतात, अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही, करीती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया। का जाता यमाच्या दारात, हत्या कशाला करता? अरे एवढंच जर देव पावणार असेल, अल्लाह पावणार असेल, ईश्वर पावणार असेल, तर मग देवाला जर बळी दिला जाणार असेल तर स्वतःचीच मान कापून का बळी देत नाहीत? दुसऱ्याचे गळे का कापता? कोंबडे बकरे कापून त्यांचाही जीवच आहे। लोकांना सांगत होते बाबा, अरे हरी व्यापक सर्वत्र समान, प्रेम ते प्रगट होई मैं जाना। कुठं नाही हरी, सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा, कुसोनिया ठाव अहंतेचा। सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा, कुसोनिया ठाव सर्वभूती पाहे वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा, कुसोनिया ठाव अहंतेचा, कुसोनिया ठाव अहंतेचा। भक्ती पाहे वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा, कुसोनिया ईश्वरा सर्वभूतानां हृद्देषु तिष्ठत् अर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। सर्वांच्या ठाई जर परमात्मा असेल तर मग गायीत का नसेल? कापू नका गाईला, एवढं मोठं पाप करू नका। गाय देशाचा धर्म आहे। गाय ज्या दिवशी या देशातली संपेल त्या दिवशी हा देशाचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही। बाबांनी रात्री 12 पर्यंत कीर्तन केलं, सगळ्या लोकांनी माना हलवल्या आणि सांगितलं, बाबा आजपासून गाय कापणार नाही, गाय किती पवित्र असते आज आम्हाला कळले। गाय आणि माय वेगळी नसते। आई गेली एखाद्या लहान लेकराची तर गाईच्या दुधावर तेच 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 विटॅमिन त्या लेकराला मिळतात आणि तो जगतो। गाय आणि आई वेगळी नसते। बाबा आज आम्हाला कळलं। लोकांनी सांगितलं, बाबा झोपायला जात आहेत काय, पहाटे उठून ते मुलांनी येत आहेत काय, आणि मुलांनी ठरवल्याप्रमाणे दरवर्षीच्या प्रमाणे पाटलांच्या घरी जाऊन सांगतायत काय। गाय अगोदरच आणून ठेवलेली होती। त्या अवघड बाबा अडबंगीनाथाचं मंदिर पाडून अवघड बाबाचं तयार केली होती कबर, तिच्या पुढे हा कार्यक्रम चालायचा दर आषाढी एकादशीला। बाबा आराम केले, आराम झाल्यानंतर काकडा झाला सकाळी। तोपर्यंत मुलांनी गावात फिरून सांगितलं, त्या बाबांना काय लागले कीर्तन करायला, वर्षभर आम्हाला नांदायचे, जर अवघड बाबाला गाय नाही कापली तर अवघड बाबा गावावर गाढवाचा नांगर फिरवितेत, माहित आहे का नाही तुम्हाला? हिंदूंच्या सगळ्या माता मावल्या सकाळी 8 वाजता तर फ्रेश ब्युटी पार्लर मधून निघून त्या गायीची पूजा करायला आता अवघड बाबाच्या समोर। बाबांनी पाहिलं तिकडून पूजा आटोपल्यानंतर, अरे हे काय चाललंय, रात्रभर काय सांगितलं हे लोक काय करतायत। बाबा सरदिशी तिथं आले, झटकन तिथं आले, ए मी तुम्हाला गाय कापू देणार नाही, गाय कापू देणार नाही, माझ्या गुरुचा आदेश आहे, मला या देशाचा धर्म गाय आहे, मला धर्म रक्षण करायचंय, मला धर्माचं राखण करायचंय, मी नाही कापू देणार, मी कशासाठी आलो। त्या लोकांनी सांगितलं, बाबा जाऊ द्या, मुलांनाचं ऐका, आम्हाला राहायचे गावात। बाबा म्हणले, मी कोणाचंच ऐकत नसतो। मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही अजिबात मध्ये यायचं नाही, बाहेर पडा, तुम्ही 1 दिवसासाठी येताना कीर्तन करून जाता, तुम्हाला काय लागलंय, ही मरी माया आम्हाला नीट जगू देत नाही, उद्यापासून खरजू येईल, उद्यापासून गाठी येत्याल, तुम्हाला काय लागलंय। बाबा म्हणाले, जो जीव देतो तो जीव कधीच मागत नाही लोकांनो।
अरे जो देव जीव देतो तो कसा जीव घेईल? तुम्ही काय त्याला देताय जीव? नाही ऐकलं. बाबांना तिघांनी पकडलं आणि बाहेर काढलं. झटका दिला त्यांच्या हाताला. ते लोक सांगत होते मला. झटका मारला त्यांच्या हाताला. तलवारी घासणारे 3 मुलांनी होते तिथं. घाशीत होते गाईला कापायची आता म्हणून. बाबा धावत पळत गेले आणि पुन्हा त्या लोकांच्या मध्ये जाऊन गाईला मिठी मारली गळ्याला. हे चिखली रुतली ये गाय धड भाकड ना पाहे तेचे निगलानी होय काला भुला. कालवलं पाहिजे अंतकरण. कुणाची गाय आहे की कुणाचा बैल आहे की कुणाचं गाढव आहे की कुणाचं लेकरू आहे की कुठल्या जातीचा आहे की कुठल्या पंथाचा आहे कुठल्या धर्माचा आहे माहीत नाही. ज्याला समोरच्यावर आघात झालेला दिसला, समोरचा दुःखी दिसला, त्रस्त दिसला की ज्याचं अंतकरण कालवतं कालवतं कालवतं. पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. दुसऱ्याच्या पायात काटा मोडावा. काटा घुसल्याबरोबर आपल्याला अरे 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 असं व्हावं. होतंय का? होत नाही, होत नाही. रस्त्यावर ऍक्सिडेंट व्हायले तर लोक तडपडाले तरी व्हिडिओ काढून शेअर कराले तर रे लोक काय यांचे अंतकरण आहेत दगडाचे. बाबांना ते सहन झालं नाही. ती गाय पाहिली बाबाचं अंतकरण कालवलं. नाही कापू देणार. मिठी मारली गाईला. गावाच्या समोर मी काही करू शकत नाही. माझी ताकद तेवढी नाही सगळ्या गावाच्या समोर. पण एकच सांगतो, हे मुलांनो, या गावकऱ्यांनो, पाटलांनो, गावातल्या पाटलांनो, मानकऱ्यांनो, गाय बांधून आणले ना, आता एकच करा, एकच करा. गाय कापणारच आहेत ना तुम्ही. घट्ट मिठी मारली, गायीच्या मानेवर मान ठेवली. आधी या भगवानाची मान कापा, नंतरच गायीची मान कापा. भगवानाची मान कापल्याशिवाय तुम्हाला मी गायीची मान कापूच देणार नाही. याला म्हणतात साधू अभंगाचं पहिलं. जे कारण झाले गांजाले हो गांजाले, जे कारण झाले गांजाले हे हो, जे कारण झाले गांजाले, जे कारण झाले गांजाले, गांजाले, जे कारण झाले गांजाले, का आजचा अभंग. आपण अभंगात आलोत, बरोबर आहे महाराज. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्रस्त जीवांचं दुःख जो स्वतःच दुःख समजतो. ऐका,
मानेची मिठी गाईच्या सोडली नाही बाबांनी. वैष्णव जन तो तिने कही जे पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो पर दुःखे उपकार करे तोय मना अभिमान नानी रे. महाराज गावातल्या लोकांनी विचार केला, एका गायीसाठी एवढा मोठा महात्मा, एवढा मोठा संत, भगवान बाबा आपला जीव द्यायला तयार. अरे बाप रे, आपलं चुकलं रे. पाय धरा भगवान बाबांचे ना, आजपासून चूक होऊ देऊ नका. सगळे पाटील पांडे सगळे एकत्र आले, बाबांच्या पायावर मिठी मारली आणि मुलांना सांगितलं अजिबात गाय कापायची नाही या गावामध्ये. मुलांनी सुद्धा त्या तलवारी टाकून दिल्या, बाबांच्या पायाला मिठी मारली. त्या दिवसापासून पुरणपोळीचा स्वयंपाक करून आजही तिथं परंपरा चालते. त्या दिवशी याला म्हणतात पशु हत्येच्या विरोधात दिलेला फार मोठा लढा. बाबांनी 2 कामं फार मोठे केले. एक, दऱ्याखोऱ्यातल्या समाज जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जाऊन त्या समाजाला जागं केलं. एक, समाज सुशिक्षित आणि प्रगत झाल्याशिवाय खरं जीवन समाजाला कळणार नाही. म्हणून दऱ्याखोऱ्यात फिरून फिरून रात्रंदिवस या लोकांना एक मंत्र दिला बाबांनी, यक्र विका पण शिक्षण शिका. शिक्षणाशिवाय माणूस मोठा होऊच शकत नाही. तुम्हाला मोठं व्हायचंय तर शिक्षण शिका. अरे किती दिवस ऊस तोडणार? हे इंटरव्हेलला चाललेत. शाळेतला इंटरव्ह्यू होत असतो, ते त्यांची वेळ झाली लेकरायची, त्याला काय करावं. अजून येते, थांबा. बाबा तुमच्या जवळून बाबा इथूनच गेले होते 1951ला. इथं पिंपरखेड नावाचं गाव आहे, घनसांगवी तालुक्यात पिंपरखेड नावाचं गाव आहे. तिथे एक वेडी भामा होती. बाबा गेले, गाव जमला असा सगळा अक्का. म्हणले भंडारा करू, संत आलेत, बाबांचं प्रवचन ठेवू. बाबांचा मुक्काम पडला. बाबांना ओटा होता, मंदिर नव्हतं त्या गावात, तिथंही गेलो होतो. आणि ते ओट्यावर, अशा ओट्यावर गादी टाकली, त्याच्यावर बेडशीट अंतरलं. लई चटकन आला वर. शाबास, छान छान. हो, 22 ते 24 वर्ष वय असेल त्या वेडी भामा, जिला गाव म्हणायचं वेडी भामा, गावात ती ओरडत फिरायची. डोक्यावर परिणाम झालेला होता. मायबापानं घरात कोंडून ठेवायची, पण बाबा आले. मायबाप दरवाजा आडवा करून ती झोपला गेले. लगेच पंगती बसलेल्या होत्या. बाबा ओट्यावर होते. मायबाप हो कसे असतात साधू, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. लक्ष द्या माझ्या बहिणींनो, उगच कीर्ती, चराचरी कीर्ती होत नसते कुणाची, ऐका. आणि तेवढ्यामध्ये त्या वेड्या भामेला घरी, तिच्या घरी झोपेतून जाग आली. वेडी भामा, दरवाजा रिकामा दिसला. मायबाप तिकडे गेलेले होते. वेडी भामा गावात पळत सुटली. लोक अडवतायत तिला. पंगती बसलेल्या होत्या आणि ती भामा पंगतीतून तिकडे पळाली. तुम्ही म्हणाल मग काय झालं त्याच्यात? एवढं काय मोठी गोष्ट आहे? मोठी गोष्ट अशी आहे माता मौल्यांनो, ती माझी बहीण भामा, मायबापानं कितीही अंगावर कपडे घातले तर कधीच कपडा अंगावर ठेवीत नव्हती. एकही कपडा तिच्या अंगावर ती ठेवीत नव्हती. असा परिणाम तिच्यावर झालेला होता. लोकांना वाईट वाटलं. अरे अरे अरे, गावाची आबरू घालील की रे, पकडा तिला. पंगतीत लोक धावतायत. तिकडून गेली आणि इकडून या मंदिराच्या जवळून या पंगतीतून आली. बाबा जिथं बसले होते ओट्यावर, त्याच्या समोरच्या पंगतीत ती आली. लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. बाबा म्हणाले अडवू नका, सोडा तिला. लोकांनी आपल्या खांद्यावरचे रुमाल तिच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. बाबा म्हणले थांबा, लेकरू आहे ते. बाबा परिणाम झालाय, असू द्या, असू द्या, तुम्ही थांबा. तिला सगळ्या लोकांनी अडवलेलं. तिनं असं बाबांकडे पाहिलं, मोठ्यानं ओरडली आणि हसली. ही वेड्याला काय,
बाबा म्हणले, बाई बाई बघ त्या पंगतीला माझ्या सगळ्या माता माऊल्या कशा डोक्यावर पदर घेऊन अंग झाकून बसल्यात, अशी का फिरतेस माय, अशी का फिरतेस तू? ती पुन्हा हसली. बाई जरा लोकांच्या बायाकडे बघून वागायला शिकावं ग माय. बाबांचे शब्द. बाबा सरकले बाजूला, गादीवरून त्या गादीवरचं बेडशीट बाबांनी घेतलं आणि हातात असं गुंडाळलं आणि एवढ्यावर उभारलेल्या त्या भामेच्या अंगावर टाकलं, फेकलं. तिनं ते झेललं. बाबांनी नजरेत नजर घालून तिच्या पाहिलं. बाप ते तिनं झेलल्याबरोबर अंगाला गुंडाळून घेतलं आणि बाबांच्या दर्शनाला गेली. तिच्या डोक्यातलं वेड त्याच झटक्यात बाबांच्या हाताचा स्पर्श अंतरुणाला झाला, त्या पांघरुणाला झाला आणि ते तिच्या अंगाला स्पर्श झाला. जसा ज्ञानोबारायांचा हात रेड्याला लागावा आणि रेडा वेद बोलावा, तशी वेडी भामा बाबांच्या दर्शनाला जाते. त्या दिवसापासून 45 वर्षे भामाबाईनं पैठणची वारी केली आणि अंगावर कधीच ती माझ्या बाबाचा प्रसाद आहे म्हणून 45 वर्ष फक्त बेडशीटच मोठं अंगाला गुंडाळायची. तिथून पुढे कुणाला शरीराचा भाग दिसू दिला नाही. याला म्हणायचं संतांची कृपा. जे का रंजले गांजले. पाहिले वारीत, त्या वारीत. आणि पुढे जाऊन गावातल्या या 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 माता माऊल्या तिला म्हणायच्या, हे भामी, येडी भामी आली, वेडी भामी आली. त्याच बाया जाऊन तिच्या पाया पडू लागल्या आणि तिला म्हणू लागल्या, भामाबाई महाराज, संतांची कृपा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. रंजल्या गांजल्यांचा कळवळा. साल 2003 वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर हनुमानाचं मंदिर बांधलं माझ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी. साहेब तिसऱ्या दिवशी सप्त्यामध्ये कार्यक्रमासाठी आले. 9 महिन्यानंतर परळीला येत होते. मला वाटतंय जमदाग्नी महाराज, मी तिथं 7 दिवस त्या सप्त्याला होतो कारखान्यावर. आत्ता जसं आपण गेटमधून शिरतो साहेबांच्या पुतळ्याकडे गोपीनाथगडावर, त्याच्या पुढचं गेट. साहेब आले. किती दिवसानंतर साहेब आले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. याच्यावर बोलतोय माऊली ज्ञानोबाराय. गोड गोड ओव्या टाकतात. किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांच्या शेलभागी जिने जयाची. ज्याचं जगणं फक्त दुःखित लोकांसाठीच असतं तोच साधू असतो. राजकारणात असला काय आणि मग शेतीत असला काय, ज्याचं जगणं दुसऱ्याचं दुःख त्याला इतकंही सहन होत नाही तोच संत असतो. राजकारणात असून सुद्धा संत हृदयाचा माणूस या महाराष्ट्राला मिळाला होता. ऐका. आणि मग साहेब आले. आम्ही सुद्धा पळालो, गेटवर गेलो. माता मौल्यांनो, उगीच कोणी मोठा होत नाही, उगीच कोणी लोकनेता होत नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. मी 7-7 दिवस साहेबांवर 2-2 तास 7 दिवस कथा जशी असते तसं एका वर्षी तर 7 दिवस एक जणांनी साहेबांवरच बोलायला सांगितलं होतं. 7 दिवस पूर्ण. फक्त मधले 1-2 मुद्दे या अभंगात बसणारे बोलून जातो आज चरित्रातले. हजारो लोक जमलेले, पोलीस प्रोटेक्शन. आणि आम्ही गेटवर गेलो आणि तिकडच्या साईडला सगळे ऊसतोड मजुरांच्या त्या झोपड्या होत्या. अंधार होता, रात्रीची 8ची वेळ होती आणि त्या झोपड्याच्या समोर ते ऊसतोड कामगारांच्या माझ्या त्या माता माऊल्या त्या भाकरी करत होत्या. तेवढ्यामध्ये साहेब आले. भाकरी बंद केल्या, बाया उठल्या, तिकडच्या स्त्रिया उठल्या. त्याच्यात एक स्त्री होती, 2-3 लुगडे जोडलेले होते, एकाला एक फाटके लुगडे तिच्या अंगावर, तिच्या डोक्यावर फाटलेलं लुगडं होतं. तिची अवस्था बिकट दिसत होती आणि ती लोकांमधून धडपडा देऊन मध्ये शिरत होती. पोलिसांनी तिला पकडलं, धरलं. मला माझ्या साहेबाला भेटू द्या हो, या जगात माझा कोणी वाणी नाही. साहेबांना भेटण्यासाठी 1-1.5 वर्षापासून तडपते मी. आज माझी साहेबाची भेट होऊ द्या. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणाल्या त्या कोण पोलीस कॉन्स्टेबल लेडीज. आणि तिला पकडलं आणि तिकडं ओढीत नेत होत्या. ती ओरडत होती. साहेबांच्या कानावर आलं ते. साहेबांनी विचारलं पोलिसांना, काय चाललं रे? ते म्हणले, एक वेडसर बाई आहे. काय मग काय गोंधळ काय? ती म्हणते, साहेब तुम्हाला भेटायचंय. उगं वेडपट आहे,
तुम्हाला भेटायचंय. मग कोण रोखलंय तिला? अरे जगात जे साधे भोळे वेडे रंजले गांजले दर्याखोऱ्यातले जे समाज आहे ना, त्याच्यासाठीच तर माझा जन्म आहे. मी कुणासाठी आहे? त्या केशव उपाध्याय नावाच्या एका साहेबाच्या पियेनं एक पुस्तक लिहिले बघा. त्या पुस्तकात एक गोष्ट सांगितली त्यांनी. गोपीनाथ मुंडे नावाच्या या राजकारणी महापुरुषाला एक फार मोठं व्यसन होतं. त्यांनी लिहिले. कशाचं व्यसन होतं म्हणाल तर या माणसाला भयानक फार मोठं व्यसन होतं. फार मोठी नशा होती. कशाची नशा होती तर पहाटे 2 वाजता, पहाटे 3 वाजता, पहाटे 4 वाजेपर्यंतही महाराष्ट्रातून आणि भारतातून कोणीही कुठल्याही जातीचा कोणीही जर त्यांना भेटायला आला तर साहेबांनी आम्हाला सांगायचं की रात्री 4 वाजले काय पहाटे 5 वाजले काय, आलेला प्रत्येक माणूस मला भेटल्याशिवाय परत नाही गेला पाहिजे. मला माणसाचं व्यसन आहे. माणसाचं व्यसन. माणसं जितके जास्त जमतील तितका त्या माणसाचा मूड खुलायचा. म्हणून भारत देशात असा एकही नेता नाही की 6000 गावात जाऊन तिथल्या लोकांना एकत्र करून भेटलाय. 6000 गावात. साहेब म्हणायचे मी 6000 गावं फिरलोय. 6000. आणि ती माता माऊली समोर साहेबांनी सांगितलं. त्या लेडीजने परत आणलं तिला साहेबांच्या समोर सोडल्याबरोबर ती म्हणाली, साहेब 1.5 वर्षापासून मला तुमची भेट घ्यायची होती. माझा विचार कुणी केला नाही. तिने सांगितलं, माऊली काय माझ्याकडे काय काम आहे तुमचं? साहेब मी तुमच्या पाया पडते हो. माझं या जगात कोणी नाही आता. सगळ्यांनी मला मोकलून दिले, सगळ्यांनी मला टाकून दिले. साहेब नवरा मेला 2 वर्षापूर्वी. दारू पिऊन 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 लिव्हर खराब झालं, कॅन्सर झाला. 2 एकर जमीन होती तीही त्यानं दारूमध्ये घातली, विकलीन, शेवटी मेला. मुलगा कसं तरी घर सांभाळत होता. 25 वर्षाचा तरणा बांड माझा मुलगा गेल्या वर्षी ॲक्सिडेंटमध्ये वारला. कोणाकडे बघू? 2 मुली आहेत साहेब. 22 वर्षाची एक आणि 24 वर्षाची एक घरामध्ये. लोकांच्या वाईट नजरा घरावर पडतात तेव्हा वाटतं कधी कधी की फाशी घ्यावीन मरावं साहेब. पण त्या 2 पोरींचं कसं होईल? रात्र रात्र झोप येत नाही मला. कोण आहे माझे मायबाप? कोण आहे? मला कोण आहे सांभाळणार? 1 गुंठा जमीन नाही मला. दिरा भायांसोबत ऊस तोडायला आले पण रात्रंदिवस झोप येत नाही मुलींचा विचार करून. कसं जगावं मी? साहेबांनी सांगितलं. त्याच वेळी तिला सांगितलं, हे बघा तुमचा नवरा तर मी परत आणून देऊ शकत नाही. होऊ नये ते झालं. तुमचा मुलगाही मी परत आणून देऊ शकत नाही. पण 2 पोरींचं लग्न राहिलंय आणि तुमची जगण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था समोर उभारलेला गोपीनाथ तुमचा मुलगा आहे. आजपासून तोच तुमची व्यवस्था करील. काळजी करू नका. करू नका काळजी. किती प्रसंग सांगावेत, काय काय सांगावं महाराज. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो. ज्याला कोणी नाही, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, त्यांचा गोपीनाथ मुंडे. त्यांचा शब्द होता. लोक विचारतात मला. शब्द होता साहेबांचा. लोक विचारतात, ऐका रे पोरांनो, शिका जरा साहेबांकडून शिका. नुसते साहेबांचे फोटो लावले म्हणजे आपलं भागत नाही. शिकलं पाहिजे की एका सामान्य शेतकऱ्याचा, एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा ग्रामपंचायतचा सदस्यही नव्हता तेव्हापासूनचा संघर्ष आणि भारत देशाच्या ग्राम विकास नावाच्या पदावर उपमुख्यमंत्री तर झालेच पण तिथपर्यंतचा प्रवास कधीतरी वाचा. 12-12 किलोमीटर चिखल तुडवत जाऊन, 12-12 किलोमीटर परळीला जाऊन, ज्यांनी 7वीच्या आणि 4थीच्या परीक्षा दिल्या, पायात वाहन नसायचं, तशा परिस्थितीमधून ते एक म्हणायचे. ते त्यांचं एक वाक्य होतं. कारण मी साहेबांच्या, आता तुमचा मंडप आहे ना, त्या गेटजवळ इतक्यावर मी राहिलो 13 वर्ष यशश्री बंगल्याच्या पाठीमागे. 13 वर्ष. पोरांनो ते म्हणायचे, तूफान में ताश का घर नहीं बनता. कार्यकर्त्यांना म्हणायचे, तूफान में. अरे मी पडलो, माझ्यावर कमी आघात झाले नाहीत. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी
हो, मला जेवढा विरोध केला तेवढा महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्याला केला नाही. तरुणांनो म्हणायचे ते, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, रोना नहीं. तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, एक हार से कोई फकीर या एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. संघर्ष करो, संघर्ष करो. आपल्या रक्तात संघर्ष आहे, रक्तात संघर्ष आहे. रक्ताच्या थेंबा थेंबानं संघर्ष केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आणि या दोन गोष्टी होत्या, शौर्य आणि धैर्य ज्या माणसाकडे असतं ते म्हणायचे तो कुठंच हरत नाही, तो सक्सेस होतो. हो, सांगू तुम्हाला, आज मराठा समाज 7-8 वर्षापासून, माझे मराठा बांधव 7-8 वर्षापासून आरक्षण मिळावं म्हणून शेकडो उपोषण झाले, गावोगाव उपोषण झाले. मी काही सत्ताधीश नाही. काल काही थोडासा आधार मिळालाय त्यांना, शेकडो उपोषण झाले. ऐका, 69 मराठा समाजाचे 69 तरुण या लढाईमध्ये आत्महत्या करून मेले. आरक्षण इतकं महत्वाचं असतं, एवढी गरज आहे त्याची, अनेक जीव जातात त्याच्यासाठी. आरक्षणाची खरंच गरज आहे. मला वाटतं एवढा मोठा लढा 7-7 वर्ष ज्या लोकांनी दिला, आरक्षणासाठी दिला, मला या समोर बसलेल्या लोकांना विचारायचंय, आरक्षणासाठी तुम्ही किती लढे दिले, तुम्ही किती उपोषण केले? बाबा बोला, किती वेळेस उपोषणाला बसला? तिथं तरुण आहेत, तरुण बांधव, एनटी समाजाचे तरुण बांधव आहेत. मला त्यांनी उत्तर द्यावं, किती वेळा तुम्ही जाऊन तिथं उपोषणाला बसलात? 1 तास तरी. किती लोकांना तुम्ही चहा पाजलाय? बोला, सांगू. दर्या खोऱ्यात राहणारा, भटकंती करणारा, डोंगर दर्या पोखरून तिथं शेती निर्माण करणारा, कष्टातून घामातून पिकांचे मळे फुलवणारा, आपल्या मनमनगटावर विश्वास ठेवून खडकातून पाणी काढणारा, इतकी मेहनत कष्ट करणारा, शेकडो पिढ्या मातीत गेल्या या समाजाच्या, पण त्यांना शिक्षणात कुठं स्थान नाही, नोकरीत कुठं स्थान नाही. जेव्हा ज्याच्या लक्षात येतं आणि त्या पडीक पडलेल्या त्या दर्याखोऱ्यातल्या समाजाबद्दल कळवळा निर्माण होतो, तोच आरक्षणाची लढाई लढून तुम्हाला आरक्षण देऊन एका रात्रीत 3400 हजारो PSI एका रात्रीत करून टाकतो. हा इतिहास दुसऱ्या कोणाला करता आला नाही करता आला. याला म्हणतात कळवळा. जे का रंजले गांजले. बाबा 80 वर्षाच्या पूर्वीचा विचार करा. तुमचे बापदादे कितवीपर्यंत शिकलेले होते? काही नव्हतं. तुमच्या जवळून एक पूर्णा नदी गेली, आमच्या डोंगरात या पाहायला मिळेल. कोणी शिकलेलं नव्हतं. लक्ष द्या. माझ्या आजीला मी 10-15 वर्षापूर्वी विचारलं होतं. गुरुजींकडे क्लासला जायचो आणि आल्यानंतर विचारलं, आजी ते दसरा काढला होता आणि त्याच्या तुटक्या तलवारी, अशा मोठमोठ्या पण तुटलेल्या तलवारी अशा निघत होत्या त्या मोठ्या पेटीतून. मी म्हणलं, आजी ह्या तलवारीने ह्या कशाला आपल्या घरी? ती म्हणली, बाबा तुझी आजोबा पंजोबा पोरा, काय सांगू तुला, भगवान बाबाचा एवढा मोठा उपकार आहे. भगवान बाबाच्या पायावर किती नाक घासलंस पोरा तरी तो फिटणार नाही. अरे मी जेव्हा नांदायला आले तेव्हा तुझे आजोबा आणि पंजोबा हे सगळे ह्या तलवारीन त्या वाघुरी घेऊन रानात जायचे. हरिणन ससेन डुकरन रानडुकरन मारायचे, तिथंच झाडाला लटकवायचे, खाली जाळं घालायचे, तिथंच भाजायचे. 2-2 दिवस तिकडंच खात बसत होते रे. कशाची माळन, कशाची पोतीन, कशाचं मंदिरन. आपला समाज दर्याखोऱ्यात राहणारा बाबा, पण त्या भगवान बाबांनी उपकार केले की इथं येऊन लोकांच्या गळ्यागळ्यात माळी घातल्या आणि आज 90% समाज माळकरी आहे. एक माळकरी नव्हता या गावात, माझ्या गावात. हा उपकार कुणाचा आहे? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची. आता काय? आता हे सांगू. गडापासून एक 20 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. भगवान गडापासून चकलांबा नावाचं गाव आहे.
शास्त्रीजी सांगायचे, चकलांबा गावामध्ये एक निवृत्ती ढाकणे नावाचे पोलीस होते. ते पोलीसच्या नोकरीमध्ये होते आणि ती नोकरी त्यांना काय वाटलं माहीत नाही. गडावर यायचे, बाबांकडे यायचे आणि त्यांना काय नोकरीचा कंटाळा आला, त्यांनी नोकरी दिली सोडून आणि बाबांना सांगितलं, बाबा मला शुद्ध परमार्थ करायचा आहे, आता मला नोकरी नको. बाबा म्हणाले 1951 गडाचं नेमकं, या गडावर बाबा आले होते, धोम्य गडावर. गडाचं नेमकं बांधकाम सुरू करायचं होतं. शिंदे महाराज लक्ष इकडे द्या. आणि ती निवृत्ती येऊन सांगितलं, बाबा मी नोकरी सोडली. वेडपट आहेस का? माझी आज्ञा आहे तुला. माझ्यावर जर तुझी निष्ठा असेल आणि या गडावर निष्ठा असेल तर उद्याच्या उद्या नोकरी जॉईन करायची, नोकरी सोडून द्यायची नाही. माझा शब्द आहे. आणि पुन्हा आता महिन्यावरच वारी आली आहे कार्तिकीची. कार्तिकीत यायचं, मला भेटायचं, नोकरीवर जायचं. गेला तो दुसऱ्या दिवशी नोकरीवर गेला. तो पोलीस शिपाई नोकरीवर गेला. महाराज वारी जवळ आली, 10 दिवसावर आलेली होती वारी. आणि त्याची पोरगी आजारी पडली. काय डेंग्यूचा ताप आला. ताप काही कमी होत नव्हता. 9मीचा दिवस उजडला. डॉक्टरांनी सांगितलं की आता काही उपाय करू शकत नाहीत आम्ही या लेकरावर. कुणाच्या? निवृत्ती ढाकणे पोलिसाच्या मुलीवर. उपाय काही करू शकत नाहीत, घरी घेऊन जा. घरी आणली, तिचं क्रियाकर्म करण्याची तयारी करू लागले लोक. आता काय लेकरू कधी जीव जातोय की आता फक्त श्वास चालू आहे. आणि त्याला आठवलं, माझ्या बाबांनी मला सांगितलं, निष्ठा सांगायलो, निष्ठा. माझ्या बाबांनी मला सांगितलं की तू 9मीला घरून निघ आणि मला भेट, तू पंढरपूरला आलं पाहिजे, नोकरीवर रुजू हो, पंढरपूरला ये. बाबांचा शब्द आहे. त्यांनी सांगितलं त्या आजूबाजूच्या लोकांना. काय म्हणले, लेकरू तर आता काय खरं नाही, जातो, बाबांचा तरी शब्द पाळतो. आणि तो 9मीला निघाला महाराज पंढरपूरला. ते लेकरू तसंच सोडलं. काय वाटलं असेल त्या बापाच्या जीवाला, त्या बापाच्या अंतकरणाला काय वाटलं असेल. लेकीवर किती प्रेम असतं बापाचं. आहा हा, माझ्या सोडून दिलं होतं पोरीला, हिचा जीव गेल्याच जमा होता. डॉक्टरने सुद्धा सांगितलं होतं, पण केवढे मोठे संत आहात, तुमचा शब्द खरा झाला बाबा. आजीवन तुमचा मी आजीवन आतापासून मरेपर्यंत तुमचा सेवक म्हणून राहील बाबा. हो. आणि मुलगी वाचली म्हणून काही पैसे घेऊन बाबाकडे गेला. 1951ला निवृत्ती. गडाचं बांधकाम चालू झालेलं होतं. बाबा म्हणाले, आत्ताच मला पैशाची गरज नाही, ज्या दिवशी गरज लागेल त्या दिवशी घेऊन ये. करता करता 10-5 वर्षे निघून गेले, 25 वर्षे निघून गेले, 30 वर्षे निघून गेले. अजूनही निवृत्ती ढाकणे जिवंत आहेत, पोरगी जिवंत आहे. त्या पोरीनं सांगितलं, बाबा भगवान बाबांना तुम्ही शब्द दिला होता बांधकामाला पैसे देतो म्हणून, 30 वर्षे होऊन गेलं, तुम्ही दिले नाहीत. बापरे, खरंच आठवण नाही मला. मग शास्त्रीजी सांगतात की ज्या दिवशी मला गडाचं बांधकाम, बाबा गेल्यानंतर मी काढलं, गडाचं बांधकाम सुरू केलं. 2 लाखासाठी बांधकाम खंड पडला, बंद पडला. काय कमाल आहे म्हणले, काय कमाल आहे भगवान बाबांची. आजही भगवान बाबा तर आता नव्हते, पण माझ्यावर संकट कोसळलं की मी आता कसं बांधकाम सुरू करू. त्या काळातलं सांगायलो मी, 25 वर्ष झालं त्या गोष्टीला, आणि मी आता कसा करू. 2 लाख कुठून आणायचे. नेमका 4 वाजता तो माणूस आला आणि 2 लाखच रुपये घेऊन आला. एकही रुपये जास्त नाही आणि एकही कमी नाही. आणि बाबांच्या समोर ठेवले. सांगितलं, मी भगवान बाबांना शब्द दिलता, पण आता दिवस बरे आलेत म्हणून हे 2 लाख रुपये. शास्त्रीजी मला वाटलं म्हणले, शास्त्रीजी म्हणले मला वाटलं की भगवान बाबांनीच ह्याला सांगितलं की 2 लाख कमी पडले तर आज घेऊन जाय, तेव्हा नको, आता गरज आहे. याला म्हणतात भगवान बाबा. याला म्हणावं संत, याला म्हणावं भगवान बाबा. फार सुंदर गातात महाराज भगवान गडा. विठाला 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 जगातल्या कुठल्याही देशात गेलात तरी त्यांची कीर्ती अजरामर आहे. माझा वेळ संपून गेलाय दादा, तुम्ही कोणी उठायला तयार नाहीत. अरे बाप रे, तुम्ही कोणी हलायला तयार नाहीत.
बाबा 11:30 वाजलेत. हे काय म्हणतील मला लोक. नाही नाही, कमाल आहे. एवढा समाज जर जागेवरच बसलाय ठप्प. कोणाला माहित नाही मुंडे साहेबाचं नाव? एका शब्दात सांगू, ज्यांनी स्वतःचा बाप मेला तरी काही पोर आज डोक्याचं मुंडन करायला तयार नाहीत. मी सगळ्या गोष्टी नाही सांगत बसत. डोक्याचं मुंडन करायला तयार नाहीत, पण ज्या दिवशी माझे साहेब गेले, ज्या दिवशी हा अनाथांचा नाथ गेला, ज्या दिवशी अनाथांचा नाथ गोपीनाथ सोडून गेला ना, त्या दिवशी हजारो पोरं 10व्याच्या दिवशी गडावर आले होते आणि हजारो पोरांनी मुंडन केलं होतं. मी विचारलं बाबा रे, अरे हे कुठून कुठल्या यात्रेहून आलात का? नाही हो महाराज, महाराज आता कोण राहिलंय? आमचा बापच निघून गेला, आता कोण राहिलंय जगामध्ये आमचं नाव? हो, जगात आमचं नाव ज्याने केलं, कोणाला माहित नाही जगामध्ये नाव? कोणाला माहित नाही? सारे जगाने पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. सारे जगाने पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. जगाने पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. झालाच नाही, होणार नाही, झालाच नाही, होणार नाही, नेताचा एकमेव. सारे जगाने पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. 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 निघाली जनता साहेबांच्या पावलावर पाऊल टाकीत, लहान थोर मानाची साय त्यांनाच कुलदैवत, त्यांनाच कुलदैवत, जगाचं कुलदैवत. निघाली जनता साहेबांच्या पावलावर पाऊल टाकीत, लहान थोर मानाची साय त्यांनाच कुलदैवत, धैर्य कुलदैवत, धन्य कुलदैवत. भला भला विरोधकांना होता त्यांचा भेद, भल्या भल्या विरोधकांना होता त्यांचा भेद. सारे जगाने पाहिलंय मुंडे साहेब नावाचा देव. सारे जगाने पाहिलंय मुंडे साहेब नावाचा देव. जगाने पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. मुंडे साहेब मूर्ती घडोघडी हो येती स्वप्नी माझ्या, मूर्ती घडोघडी 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 हो येती स्वप्नी माझ्या, मूर्ती घडोघडी मूर्ती घडोघडी येती स्वप्नी माझ्या, मूर्ती घडोघडी. मनात माझ्या तुमची आठवण दाटली, मनात माझ्या तुमची आठवण दाटली हो येती स्वप्नी माझ्या, मूर्ती घडोघडी येती स्वप्नी माझ्या, मूर्ती घडोघडी हो येती स्वप्नी माझ्या, मूर्ती घडोघडी येती स्वप्नी माझ्या, मूर्ती घडोघडी. हा किती वाट पाहू कुठे शोधू मी तुम्हाला, किती वाट पाहू कुठे शोधू मी तुम्हाला, मुंडे साहेब परतून या जनता बोलावी तुम्हाला, साहेब परतून या जनता बोलावी तुम्हाला, साहेब परतून या जनता बोलावी तुम्हाला, मुंडे साहेब परतून या जनता बोलावी तुम्हाला, बोलावी तुम्हाला 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 जनता बोलावी तुम्हाला. किती वाट पाहू
शोधू मी तुम्हाला मुंडे साहेब करूया जनता बोलावी तुम्हाला मुंडे साहेब करूया जनता बोलावी तुम्हाला मुंडे साहेब करूया जनता बोलावी तुम्हाला झालाच नाही पुन्हा ऐसे होणे नाही का होईल. इथं रायगाव आहे तुमच्या लोणारच्या पलीकडे 20 किलोमीटर. 15 दिवसापूर्वी आलो होतो. लोणारच्या पुढे 25-22 किलोमीटर रायगाव. मराठा समाजाचा एक प्राध्यापक माणूस होता, मराठा समाजाचा. आला आणि मला कडकडून मिठी मारली कीर्तन झाल्यानंतर आणि तो म्हणाला, महाराज काय सुंदर मुंडे साहेबांबद्दल बोललात, आयुष्यात पहिल्यांदा ऐकले मी. कारण तिथं मुंडे साहेबांचंच कीर्तन होतं, स्पेशल सप्ताह वगैरे नाही. तो म्हणाला, इतकं सुंदर इतकं रिअल मांडलंय तुम्ही, खरं सांगू का म्हणाला, महाराज जर मुंडे साहेब माझ्या मराठा समाजात जन्माला आले असते तर 30 वर्ष तरी मुख्यमंत्री राहिले असते महाराष्ट्राचे. कारण इतका कष्टाळू आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणारा, रात्री 2 वाजता जा, 3 वाजता जा, 4 वाजता जा, कधीही जा, डोक्यावरून पाठीवरून हात फिरून त्या माणसाची विचारपूस करणारा असा नेता महाराष्ट्राला पुन्हा सापडणार नाही. ऐका, कितीही वाजता जा तुम्ही, ज्याची दारं सदैव उघडी असायची, ज्याच्या गाडीचे काच सदैव खाली असायचे आणि ज्यांचा फोन कुणासाठी कितीही वाजता तयार असायचा. कासारवाडी नावाचं गाव आहे परळीच्या जवळ. सरळ कीर्तन ऐकल्यानंतर एक मनुष्य म्हणाला, महाराज तुम्ही तर फार मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या. उपमुख्यमंत्री असलेला माणूस मी भेटायला गेलो होतो. माझा जवाई माझ्या लेकीला, माझ्या पोरीला फार त्रास देत होता, पित होता, त्रास देत होता, सगळेच त्रास देत होते. लेक आत्महत्येचा विचार करत होती. माझ्यासारखा फाटका 1 एकर शेती नाही असा माणूस मी जाऊन साहेबाला भेटलो. मला वाटलं नव्हतं, लोक म्हणायचे पण मला वाटलं नव्हतं, महाराज तुम्ही तर लय मोठ्या गोष्टी सांगितल्यात, पण माझ्या गरिबाचा आहे का. मी गेलो आणि जेव्हा साहेबाच्या जवळ बसलो, हात जोडले असे आणि तिथं जवळ खाली बसलो आणि साहेबाला म्हणालो, फारच जवायानं त्रास दिला, एकुलती एक लेक आहे साहेब, काय करावं, कुणाच्या तर हस्ते परहस्ते सांगावं, एकदा तुमचा निरोप द्या. साहेब म्हणाले, त्या जवायाचा फोन नंबर मिळेल का. फोन घेतला आणि उपमुख्यमंत्री माणसानं फोन उचलला आणि केला, ती सखारामाची लेक नाही, मी गोपीनाथ मुंडे बोलालोय. ती गोपीनाथ मुंडेची पोरगी आहे ना, आजपासून तिला जर त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. इतके काम एवढं करणारा, इतक्या तळागाळात पोहोचून गाळातले माणसं वर आणणारा, समाजाचा विकास आणि उद्धार करणारा, समाजाची ओळख या जगात निर्माण करून देणारा असा माणूस 15 तरी वर्षे 4 खाते मिळून 25,000 कोटीचं एक खातं मिळून आमचं दुर्दैव तोंडात आलेला घास नियतीने हिसकावून घेतला. महाराष्ट्राची जनता अबोल झाली. प्रत्येक तरुणाला वाटत होतं इथं बसलेल्या, मुंडे साहेब ग्राम विकास मंत्री झालेत, आता काय कमी आहे, सोन्याचे दिवस आलेत, पावर आले. आता प्रत्येक जणाला वाटत होतं मीच मंत्री झालोय, मीच केंद्रात मंत्री झालोय, आता काय कमी आहे. पण नियतीनं सगळं हिरावून नेलं मायबापू. फार क्रूर झाली ती, क्रूर झाली. एवढा मोठा लोकनायक, एवढं आमचं दैवत त्या नियतीनं हिरावून नेलं. पूर्ण महाराष्ट्राची नियती खोटी वागली. आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली. आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली. महाराष्ट्राची नियती खोटी वागली. महाराष्ट्राची नियती खोटी वागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली. महाराष्ट्राची नियती खोटी वागली. पूर्ण महाराष्ट्राची नियती खोटी वागली. आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली. आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली.
गेले प्रमोद महाजन, गेले प्रमोद महाजन, गेले प्रमोद महाजन, गेले विलासराव देशमुख, गेले सोडून तिघे जण, गेले सोडून तिघे जण, हो गेले सोडून तिघे जण. गेले बाळासाहेब ठाकरे, गेले प्रमोद महाजन, गेले विलासराव देशमुख, गेले सोडून तिघे जण. असून या माझी भूक नव्हती का भागली, भागली. या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली, या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली. या महाराष्ट्राची नियती खोटी वाढली, महाराष्ट्राची नियती खोटी वाढली. आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली. कधीच वेळेवर न येणारे तुम्ही मृत्यूच्या समोर मात्र अगदी वेळेवर कसे पोहोचलात साहेब. काय होता गुन्हा आमचा, कशाची दिली सजा, या समाजाला हजारो वर्षापासून असा नेता भेटला नव्हता. काय होता गुन्हा आमचा, कशाची दिली सजा, राजकारणाच्या पटावरून आमचा राजा झाला वजा. कोणाच्या दारात जावं आम्ही आता, कोणाकडे जावं आमचं गारानं घेऊन साहेब, साहेब कोणाकडे बघावं आम्ही आता. कोणाच्या दारात जाण्यासारखा नेता नाही राहिला साहेब. कोणावर विश्वास ठेवावा साहेब. पत्त्याचा बंगला बांधावा तसा या समाजानं, दऱ्याखोऱ्यातल्या बहुजन समाजानं एक मोठा बंगला बांधला होता. गोपीनाथ मुंडे नावाचा बंगला फार मोठा झाला होता साहेब. हो. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत आज. तुमचं नाव काढलं, तुमच्या फोटोकडे पाहिलं की स्वाभिमानही वाटतो, आणि तुम्ही नसल्याची जाणीव झाली साहेब. डोळ्यात अश्रू सुद्धा येतात. डबडबलेल्या डोळ्यानिशी महाराष्ट्र आज उभा. मुंडे साहेब जिथं असताल तिथून एकता या जनतेकडे बघा. काय अवस्था आहे दीनदलित, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी समाजाची. तुम्ही असतात साहेब. तुम्ही होतात म्हणून तुम्ही दिलेल्या विम्यावर आम्ही घरं बांधले, बंगले बांधले साहेब. गरिबीतून 25 वर्ष शेती करून तो सलगर नावाचा एक धनगर समाजाचा चांगला शेतकरी काल रडला ढसाढसा. कुठल्या राजकारण्याकडे बघावा आज. 25 वर्ष शेती करत होतो पण खायलाही वेळेवर मिळत नव्हतं. ज्या दिवशी आमचे साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्या दिवसापासून 3.5 लाख रुपये विमा एकाच वर्षी आला. जे जिंदगीत आयुष्यभर शेती करून 3.5 लाख बँकेत नव्हते, पण 3.5 लाख विमा मला एकट्याला आला. आणि टोलेजंग बंगला मी 1996ला बांधला. आज कोणाकडे बघावं. त्या दिवसापासून विमा नाही, त्या दिवसापासून उत्पन्न नाही. काय पिकतंय माझ्या डोंगरात. तो ढसाढसा रडला सलगर नावाचा माणूस. विम्याचे जनक, अर्ध्या तिकिटाचे जनक, मुंबईच्या बॉम्बस्फोटाची मालिका बंद करणारा महानायक, आणि कसल्याही माणसाला भेटल्याशिवाय पुढे न जाणारा एक संघर्ष योद्धा आमच्यातून निघून गेला. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना नाथ झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. माया आणि ममता आमचा धार तो होता. या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता. दिन दुबळ्यांची माये ही झोळी कुणी नेली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. असं वाटतंय मनाला देवा चरणी लीन व्हावं.
असं वाटतंय मनाला बाबा चरणी लीन व्हाव, माझ्या मुंडे साहेबांनी आता पुन्हा जन्मायाव। कष्टकरी मजुरांची ही दशा कशी झाली, मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली। पत्त्याचा बंगला तयार करावा आणि एका वाऱ्याच्या झुळकत पत्त्याचा बंगला जसा पडून जावा, तसं या गोरगरीब समाजाने उभा केलेला 18 पगड जातींनी निर्माण केलेला हा एवढा मोठा लोकनेता एका वाऱ्याच्या झुळकेसरशी निघून गेला आणि सगळ्यांना पोरक करून गेला। पुन्हा एकदा या माझ्या भगवान बाबांनी याच लोकनायकाला याच समाजात जन्माला घालावं आणि आमचं कल्याण करावं, एवढं भगवान बाबांच्या चरणी नम्र प्रार्थना करतो आणि सेवेला विश्रांती देतो। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली। हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय। हा बोलिले पुरे वेडे वापुरे उत्तर क्षमा पराध महाराज तुम्हारी नाही।